आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या एनर्जी सोबत एकत्र होण्यासाठी, एकरूप होण्यासाठी, या ऊर्जेबद्दल ऐकून घेण्यासाठी, या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी आणि आजच्या नव्या सेशन मध्ये या ऊर्जेची आपल्याला नव्या शब्दांमध्ये ओळख करून घेण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा, सर्व देवी देवता, सर्व संत गुरु सद्गुरु दयेच्या व क्षमेच्या देवता, आम्ही सर्वजण आज महिलांकरिता ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी कशा प्रकारे मदत करणार, या ऊर्जेसोबत आम्ही महिलांनी कशा प्रकारे एकरूप झालं म्हणजे आमचं आयुष्य आम्हाला सहजतेने सोपी पद्धतीने जगता येणार, हे आम्हाला आजच्या सेशन मध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि याकरिता खरोखर संयम आणि मनशांती, आमची एकाग्रता टिकून राहावी आणि माझ्याकडून सुद्धा हे ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने योग्य ते मार्गदर्शन व्हावं, याकरिता आम्ही सर्वजण आपल्याला प्रार्थना करत आहे. आणि आपण सर्वजण आमच्या सोबत आहातच. डॉक्टर रेखा उसे, माझी कुलदेवता कुलदैवत, सर्वांना आवाहन करत आहे. खूप खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला तर आपण सेशनला सुरुवात करूया. आपण सेशनला सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आत्मा नमस्ते. आणि आपण या सेशनला हजर आहात त्याकरता तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, आजचा विषय आपण घेतलेला आहे महिलांकरिता ही ऊर्जा आपल्याला कशा प्रकारे मदत करणार आहे. म्हणजेच काय तर ही ऊर्जा सगळ्यांनाच मदत करते, पण स्पेशली किती कामं असतात महिला वर्गांना, खूप कामं असतात, खूप स्ट्रगल्स असतो, अनेक अडथळ्यांना मागे टाकून पुढे 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 जावं लागत असतं. एक कुठलंही एखादं स्वप्न असेल, कुठं बाहेर गावी जायचं असेल, काही असेल तरी काय करावं लागतं, तर अगोदर घर संसार सगळं सांभाळावं लागतं, मुलं जोडीदार आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मग आपले ध्येय पूर्ण करावे लागतात. हो ना. कारण जेव्हा एखाद्या महिलेला घराच्या बाहेर पडायचं असते एखादं काम करण्यासाठी, तेव्हा अगोदर घर सांभाळावं लागतं. घर नाही तर तिला ते ऑफिस मधून सुद्धा घर मागे होतं. हो ना. गॅस काच बंद केला का इथून पासून डोक्याला ताड असतो. नळ आले असतील, पाणी भरलं असेल की नसेल, इव्हन एवढं सुद्धा होतं ऑफिस मध्ये असताना महिलांना ज्या वर्किंग आहेत, ही वस्तू कुठे ठेवलेली आहे, चाकू कुठे ठेवलेला आहे, एवढ्यापासून भरून फोन येतात ना. यस. म्हणजे काय तर महिलांना किती किती ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागतं एका वेळेस. आणि आजच्या जगामध्ये जर विचार केला, ठीक आहे आपण वर्किंग नाही, आपण हाऊस वाईफ आहे, तर माहितीये का सोपी नाहीये. स्वयंपाक, एका वेळेचा स्वयंपाक, स्वयंपाक करत असताना दोन लोकांचं आणखी दुसरीकडे एखादी गोष्ट ऐकणं, काही करणं, आणि हो तो मोबाईल घेऊन सगळे कामं करणं. हो ना. मल्टी स्पेशालिटी आहे ना प्रत्येकामध्ये. यस. बघा सगळ्यांना हसू आलं आहे. इकडे मोबाईल सुरू असतो कानाला, आणि तिकडे स्वयंपाक सुरू असतो, डोक्यामध्ये आणखी विचार असतात, आणि एक एक जण विचारते हे कुठं आहे, ते कुठं आहे, ते कुठं आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं सोपी नाहीये.
तर गंमतचा भाग सोडूया. खरोखर आपल्याला एका वेळेस अनेक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. फक्त लक्षच केंद्रित नाही करावं लागत, तर एका वेळेस हे दोनच हात अष्टभुजेसारखे चालवावे लागतात. तेव्हा कुठं हा संसाराचा गाडा चालतो. होतं ना? असंच होतं ना? असं आहे का की फक्त एखादं काम केलं आणि तेच काम मी कोण कोण असं आहे की मी एक काम करायला सुरुवात केली, घर झाडायला सुरुवात करते, तेव्हा फक्त घरच साफ करून घेते, असं होते का? त्याच्यामध्ये किती साऱ्या गोष्टी येतात, मध्ये 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 सगळ्या गोष्टी येतात आणि मग काय होते तर कामाचा वेग कमी होतो ना. आपल्या कामाचा वेग कमी होतो, अनेक साऱ्या गोष्टी होतात आणि पुन्हा दरमहा शारीरिक अडचणी आहेतच, मंथली सायकल आहेच, तेव्हा होणारी चिडचिड आहेच, आहे ना. त्या गोष्टी कोणी समजून घ्याव्या, मोठे प्रश्न उभे राहतात. आणि ना या सगळ्या गोष्टी एका वेळेस खूप कामांचा ताण, मंथली सायकल, बाळंतपण, कधी घरच्यांचं आजारपण करता करता स्वतःला आलेला थकवा, या सगळ्या गोष्टींमुळे महिला वर्गाचं स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं. आणि म्हणून ना आजचं सेशन असं घेतलं की महिलांसाठी खरोखर ही ब्रह्मांडीय ऊर्जा रे की काय बरं मदत करू शकते. याचा अर्थ असा नाहीये की आमच्या दादा वर्गांवर आम्ही अन्याय करतो आहे आणि सेशन त्यांच्यासाठी नाहीये, नाही. पण आज आपण या गोष्टीवर फोकस करूया की आपण महिलांनी जर का ऊर्जेसोबत जोडलं तर खरोखर आपण आपलं आयुष्य कशा प्रकारे सोपी करू शकतो. आपले कामं कमी होणार आहेत का? नाही, कामं नाही कमी होणार, उलट कामं वाढवू शकतात, कमी नाही होणार. मग आपण त्या कामांना, आपण त्या गोष्टींना कशा प्रकारे सहजतेने करू शकतो. आणि ही ऊर्जा ग्रहण केल्यामुळे, ऊर्जेसोबत एकरूप झाल्यामुळे खरोखर ह्या गोष्टीमध्ये बदल पडतो का? अनेक जणांच्या अनुभवांसह आपण आजचं सेशन घेणार आहे. खरोखर आजचं सेशन असं मोठं नसणार आहे, बोलायला भरपूर आहे, पण आहे ना आजचा विषय कमी शब्दांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मांडता येऊ शकतो. मग कशाला बरं जास्तीचा वेळ घ्यायचा. म्हणून मग आजचं सेशन छोटं असणार आहे आणि ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर सांगणं तेवढंच गरजेचं असणार. कारण कारण जर ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय हे अनेक लोकांना, आज नव्याने आलेल्या लोकांना माहिती नाही. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की युट्यूबला आपले भरपूर व्हिडिओज आहेत ज्यामध्ये आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय, रेकी सोबत एकरूप व्हा, रागावर नियंत्रण आणा, रेकीमुळे काय काय फायदे होऊ शकतात, असे अनेक सेशन घेतलेले आहेत. तर कृपया आपण त्या सेशन मध्ये बघावं. मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेसोबत, ऊर्जा म्हणजे काय आणि मोठ्या प्रमाणावर काय म्हणूया आपण त्या सेशन मध्ये फक्त रेकी ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय हेच आपण सांगितलेलं आहे. आता आपल्याला प्रत्येक वेळेस तेवढंच सेशन न घेता त्यासोबत एक नवीन विषय घ्यायचा असतो. म्हणून आपण ना ही दिव्य ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा या ऊर्जेसोबत आपल्याला ओळख करून घ्यायची तर असतेच, पण ही ओळख करून घेत असताना आपण काय करणार तर एक भाग आपण या ऊर्जेबद्दल घेऊया आणि मग उरलेलं सेशन आपल्या विषयावर घेऊया. कारण नवीन लोकांना सुद्धा आपण या सेशनची ओळख करून घेऊया. आपलं या व्हिडिओच्या खाली युट्यूबवर बघत असणाऱ्या सदस्यांना सांगते, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेली आहे. आपल्याला जर आवडलं या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत एकरूप व्हायला आणि पुढील फ्री सेशनची माहिती हवी आहे किंवा पेड सेशनला आपल्याला जॉईन व्हायचं आहे तर नक्कीच आपण ग्रुप जॉईन करू शकता. ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी कृपया ग्रुप जॉईन करायचा नाही, कारण मग तुम्हालाच मेसेजचा त्रास होतो आमच्या. आपल्याला पुढील माहिती हवी असेल तर नक्कीच आपण ग्रुप जॉईन करायचा. तर बघा, ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर हे काय आहे, ही ना ही आपल्याच आतमध्ये असलेलं दिव्यत्व, माझ्या आतमध्ये असलेली शक्ती, माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेला प्राणशक्ती, ऑक्सिजन,
याला म्हणतात. मग माझ्याच आतमध्ये हे सगळं आहे. मग रेकीचं काय म्हणणं आहे? रेकीचं म्हणणं असं आहे की माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेचा मला आज रोजी मी ज्या प्रमाणात वापर करते आहे जिवंत राहण्यासाठी. बरोबर, आपण जिवंत आहोत प्राणशक्तीच्या भरवशावर. आज मी तुमच्यासोबत बोलू शकते प्राणशक्तीच्या भरवशावर, हो ना. आज मी तुम्हाला शिकवते प्राणशक्तीच्या भरवशावर. आणि कशाला आपण प्रत्येक जण इथे बसलेलो आहोत ह्याला कारण आहे, कारण आपण जिवंत आहोत. जिवंत आहोत म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती, जीवनशक्ती उपलब्ध आहे ना. येस, कारण आपला श्वास सुरू आहे. मग या प्राणशक्तीचा, या प्राणाचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा मी या प्रकाशाचा कोणी प्रकाश म्हणेल, बरोबर, आणि हो कोणी दिव्यत्व म्हणेल. या दिव्यत्वाचा मी आजपर्यंत कशासाठी बरं उपयोग केला? मी आजपर्यंत उपयोग केला जिवंत राहण्यासाठी, माझ्या आतमधली ताकद, माझ्या हसण्यासाठी, माझ्या चैतन्यासाठी, माझ्या आरोग्यामध्ये सुधार होण्यासाठी, माझी स्मरणशक्ती वाढण्यासाठी, माझ्या दैनंदिन प्रत्येक कामासाठी मी या प्राणशक्तीचा वापर करते आहे. कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्यामध्ये प्राणशक्ती असते काय? कमी असते. आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्यामध्ये प्राणशक्ती ही खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असते. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपण थकलेले असतो. असं होते, आपल्याला थकवा आलेला असतो. यस, आजारी असले की थकवा येतो. म्हणजे काय होते तर माझ्या शरीरामधली प्राणशक्ती कमी होते, बरोबर. मग कधी कधी थकवा तसाच निघून जातो. आलेला थकवा तसाच निघून गेला, माहितीये ना. 8 दिवस नाही जेवलं आणि हळूहळू झालं, मग आलो रुडावर, मग पुन्हा शरीर जसंच तसं. मग ही कधी कधी डॉक्टरांकडे न जाता सुद्धा ताप वगैरे आली तर बसून जाते, होती ना असं. कधी कधी एखादी जखम झाली, एखाद्या ठिकाणी लागलं, खरचटलं, तर काय होते तर ते सुद्धा कधी कधी आपोआप बसून जातं. आता काल मला ना माझं कूलर खाली एक बोट चेंजलं, हे बघा, खूप सारी जखम झाली होती. आज आता दिसत पण नाहीये. आज दिसत पण नाहीये. तर ह्या ज्या जखमा बऱ्या होणं आहे, हे आहे. तर ह्या गोष्टी आपण महिला मंडळाला अवस्थित ना, कुठं कापतं, कुठं काही होतं, चालूच राहतं. कारण आपण अनेक साधनांसोबत काम करत असतो. तर ही जी प्राणशक्ती आहे ही मला दुरुस्त करत असते. ह्या प्राणशक्तीने आजपर्यंत आपल्याला मदत केलेलीच आहे. असं काही नाही आहे की आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत एकरूप झाल्यामुळे मला तेव्हा मी प्राणशक्तीचा वापर करत नव्हते आणि आता करते आहे, असं नाही. तेव्हा सुद्धा प्राणशक्तीचा वापर केला जायचा आणि आता सुद्धा आपण करणारच आहे. फक्त काय, आतापर्यंत या ऊर्जेचा वापर आपण केला आहे न कळतपणे, सहजपणे तो होऊन गेला. आपल्याला माहित नव्हतं की आपल्यामध्ये ही ऊर्जा आहे आणि या ऊर्जेच्या भरोशावर माझ्या या जखमा दुरुस्त होत आहेत. झालंय. आजपर्यंत असं कोण कोण आहे की छोटी मोठी जखम झाली आणि प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे गेलं, असं आहे का? एक जण कोणीतरी अनम्यूट करा आणि मला सांगा, एकच जण. जखम झाली, चिरलं, हाताला कापलं की प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरकडे जातो का मोनिका? नाही जात. नाही जात. मग काय होते? आपोआप बरी होते ती जखम. आपोआप बरी होते. मग ते कोण बरं करतं? आपण किंवा आपल्या आतमध्ये जे असलेली प्राणशक्ती ती बरी करते. आपण किंवा आपल्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती. पण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडायच्या अगोदर आपल्याला माहिती नव्हतं की आपणच आपल्याला दुरुस्त करतो. यू कॅन हील युअर लाईफ. तुम्ही स्वतःला दुरुस्त करू शकता. दुरुस्त करणे म्हणजे आजार असो, मानसिकता असो, जे काय असेल ते सर्व. मग या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यामुळे, या ऊर्जेसोबत जोडल्यामुळे, या प्राणशक्तीसोबत जोडल्यामुळे काय फरक होणार आहे? अगोदरही तर आपण स्वतः हील करत होतो आणि आताही करणार आहे. मग फरक काय? फरक एवढाच की तेव्हा आपण नकळतपणे करत होतो. तुझ्याच आतमध्ये असलेली ती ऊर्जा तू वापरत होतीस, पण
त्याची तुला जाणीव नव्हती. आता मात्र आपण या ऊर्जेचा वापर जाणीवपूर्वक करणार आहोत. मग जी जखम दुरुस्त व्हायला आठवडा लागायचा, ती जखम आता काल झाली मोठी जखम आणि आज दिसत नाहीये. तर हा तो रिझल्ट आपल्याला सहजतेने येतो. मग आपण ना अष्टभुजीसारखं काम करायला लगेच लगेच तयार राहणार, जर का आपण एनर्जी सोबत जोडलेलं असलो आणि आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडलेलं असलं तर. मग पुन्हा तरी पण नाही समजलं मॅडम, हो ना? रेखी म्हणजे काय नाही समजलं तरी पण. तर बघा पुन्हा सांगते, माझ्याच आतमध्ये असलेली शक्ती, माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेचा मी आजपर्यंत नकळतपणे वापर करत होते, आता त्याच ऊर्जेचा वापर मी जाणीवपूर्वक आणि विशिष्ट टेक्निकने करणार. तो केल्यामुळे माझ्या आयुष्यामधील आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि शैक्षणिक इतर प्रत्येक आयामावर मी आज आहे त्यापेक्षा अधिक प्रगतीसाठी या ऊर्जेचा वापर करणार. मग असं कसं म्हणू शकता मॅडम की मलाच माझ्या ऊर्जेचं ओळख नाही आहे? तर आपण रामायणामध्ये ऐकलं हे सगळ्यांनी. श्री हनुमंतांना सुद्धा त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता आणि त्याच ऊर्जेचा त्यांना हनुमंतांना सुद्धा त्यांच्या ऊर्जेची ओळख जामवंतांनी करून दिली होती की एवढी मोठी दिव्य शक्ती तुमच्या आतमध्ये आहे. त्यानंतर हनुमंतांनी काय काय कार्य केले हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सेम आपण तर माणूस आहे, छोटासा माणूस आहे की नाही? आपण या ब्रह्मांडाचा एक अंश आहोतच. आपण या ब्रह्मांडाचा अंश आहोतच, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा अंश आहोत. कारण या ब्रह्मांडामध्ये काय आहे? ब्रह्मांडामध्ये आहे अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी. पाचही तत्व कुठे आहेत? या ब्रह्मांडामध्ये आहेत. बरोबर? पाचही तत्व या ब्रह्मांडामध्ये आहेत आणि माझ्यामध्ये सुद्धा ही पंचतत्व आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. आपण प्रत्येक जण या पंचतत्वांनीच तयार आहे. ओके, मग माझ्याकडे जी आहे ती त्या ब्रह्मांडाकडे आहे. बरोबर? मी माझ्या त्या उच्च आत्म्यासोबत, काय म्हणूया आपण, हायर सेल्फ सोबत आपण कनेक्ट होऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी, हवी तेवढी एनर्जी घेऊ शकतो. कारण या ब्रह्मांडाकडे काय आहे? अफाट आहे, ज्याची गिनतीच आपण करू शकत नाही. आणि आपण केवढं अगदी सूक्ष्म त्याचा कितवा भाग हा पण विचार करू शकत नाही. तर आपण त्यांच्याकडून अफाट शक्ती मागवू शकतो. त्यांच्याकडे जेवढं आहे भरभरून आहे आणि आपल्याला देण्यासाठी ते सज्ज आहेत. फक्त आपल्याला मागण्याची योग्य कला शिकायची आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपण इथे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये काय करणार आहोत? तर आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच काय, प्राणशक्ती घेणार आहे. कशी घेणार आहे? तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून ध्यान धारणा करणार आहे. ओके, ह्या ध्यान धारणा करत असताना आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या आणि आरोग्यशास्त्रीय दृष्ट्या विशिष्ट टेक्निकनी स्वतःच प्रोग्रामिंग करणार आहे. स्वतःला अफर्मेशन म्हणूया आणि स्वतःवर विविध टेक्निकचा वापर करणार आहे. आणि हे करत असताना आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल होणार आहे. तो कसा होणार आहे? तर बघा, सगळ्यात पहिले महिलांसाठी जर म्हटलं मी, तर पहिली गोष्ट काय आहे? काय गरज आहे महिलांना? मला एक सांगा बरं. तुम्हाला, आपण महिला म्हणून मला असं वाटते की महिला वर्गाला एका गोष्टीची गरज आहे. कुठली? कोण सांगणार? अच्छा, सगळेच जण सांगा एक एक. बोला राधिका ताई. एनर्जीची गरज आहे. म्हणजे आपली काम करण्याची कपॅसिटी खूप जास्त असली पाहिजे, कारण आपल्याला सगळंच म्हणजे घरातली कामं आणि बाहेरची कामं.
ओके, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की महिला वर्गाला कॅपॅसिटी वाढली पाहिजे काम करायची, जास्त गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. ओके, मग हे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोठ्या प्रमाणात एनर्जी. खूप छान. अजून कोण सांगणार? आरोग्य डिपेंडेंट आरोग्य महत्वाचं आहे. आरोग्य महत्वाचं आहे. ओके, आरोग्य एवढं सगळं करण्यासाठी आरोग्य संपन्न जर महिला असेल तर काय होणार? तर तिचं कुटुंब छान असणार, बरोबर ना? शारीरिक आणि मानसिक आरोग्य. शारीरिक आणि मानसिक आरोग्य अत्यंत महत्वाचं. खरं सहनशीलता पण हवी आहे. काय हवं आहे? सहनशीलता, सहन सहनशील- करण्याची. मॅम, सगळ्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला वेळ काढण्याची गरज आहे. स्वतःसाठी वेळ महिलांना काढताच येत नाही, ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळं मिळवण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. अजून काय हवं आहे? शांतता. शांतता हवी आहे. बरं, एवढ्या सगळ्यांपैकी म्हणजे पुन्हा पॉइंट सांगू नका, नवा काहीतरी असेल तर सांगा. हा, स्वतःच्या पायावर उभं राहणे. ओके, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. अजून महिलांना कुटुंबाचं सर्व बघायचं असतं, म्हणजे हजबंड असेल, मुलं असेल, तर तेवढी सहन करण्याची ताकद पण तिच्यात आली पाहिजे. तर ती प्राण ऊर्जेमधून तिला म्हणजे घ्यावी असं मला वाटतं. ओके, छान. महिलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास पण झाला पाहिजे. व्यक्तिमत्वाचा पण विकास झाला पाहिजे. बरं, हे सर्व करत असताना आनंद मिळाला पाहिजे. हे सर्व करत असताना आनंद मिळाला पाहिजे. तिला तिची स्वतःची ओळख निर्माण करता आली पाहिजे. हा, ओळख निर्माण करता आली पाहिजे. ओके, स्वतः सक्षम होऊन कुटुंबाची पण आपल्याला जास्त काळजी घेता आली पाहिजे. कुटुंबाला अजून वरती म्हणजे कसं भरभराट होईल आपल्या कुटुंबाची, हे त्यातून आपल्याला कळायला पाहिजे. खरं, खरोखर छान. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे की ब्रह्मांड, मी प्रत्येकाने स्वतःमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकले पाहिजे, मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकलो पाहिजे, असं प्रत्येक महिलेला वाटते आहे. बरोबर? तर बघा, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर तिची मानसिक शांतता असणं पहिले. ओके, जर का ह्या सगळे टार्गेट कम्प्लीट करायचं तर पहिले तर तिला असावं मानसिक शांतता. कारण जसं आपण म्हटलं की आता आजारपण, ते आजारपण पण कुठून येतं? तर ते मानसिकतेमधून येतं. बरोबर? मीच सगळं करते, कोणीच मला मदत करत नाही, सगळ्यांची चिडचिड असते, मी दिवसभर सुरू राहते आणि हे लोक आहे ना मस्त जागेवर असतात, मला मदत करत नाही, अशी तक्रार बऱ्याच वेळा असते. हो ना? पण तक्रार करूनही मदत होते का? कोण असं आहे की मॅडम मी खूप तक्रार करते, मी बोलली की मला सगळेजण मदत करतात? सांगा बरं, असं कोण आहे? काय होते सुनीता बोलल्यावर उलट? चिडचिड होते जास्त, कोणाची? स्वतःची पण आणि समोरच्याची पण. हा, ती मदत करतात कामामध्ये नंतर? म्हणजे चिडचिड केल्यामुळे परिस्थितीमध्ये बदल होणार नाही, एवढं लक्षात घ्या. तर परिस्थितीमध्ये बदल कसा होणार आहे? तर शांत राहण्यामुळे. आणि शांत राहण्याची ताकदच होत नाही. अनेक महिला असे आहेत त्या काय सांगतात माहितीये का की हा नेहमीचा ताण तणाव आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे माहितीये का मॅडम, माझं असं होते ना की मी ना हा प्रश्न आहे हा अनेक जणींचा, मी ना एक वेळ बोलायला लागली ना की मग चुपच राहत नाही, मग मी असं नसलं ते सगळं राग काढून टाकते, त्याच्याशिवाय मी शांत होत नाही. म्हणजे काय, तर सगळा ट्रक रिकामा करून टाकते यांच्यावर. आणि कोणी काय म्हणते मला ना मॅडम यांच्यामुळे आहे ना, यांच्या ताणामुळे मला आहे ना बडबड्या रोग लागला. असं पण म्हणतात आहे ना, बघा सगळ्यांना हसू आलं. तर त्याचं कारण काय, तर हे लोक ऐकत नाही आणि आपण मग त्यांनी ऐकावं, त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, त्यांनी मला समजून घ्यावं, मला मदत करावी आणि आपण सगळे मिळून प्रगती करूया. जे काय असेल ते या उद्देशाने काय करतो, बोलत सुटतो, समोरच्याला सांगत सुटतो आणि समोरच्यांवर त्याचा परिणाम होत नाही. मग आता आपल्याला काय करू शकतो आपण? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे सगळ्यात पहिलं काम काय होणार? जसं आपण मेडिटेशन करायला लागणार, जसं आपण मेडिटेशन करायला लागणार तसं तसं ही ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आपल्याला आज येत आहे ना त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात येणार. ओके, मोठ्या प्रमाणात आल्यामुळे
आणि आपल्या मनाला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या सबकॉन्शियस माइंडला कॉन्शियस माइंडला योग्य त्या अफर्मेशन मिळणार आहेत. आपल्या आरोग्यासाठी या प्रत्येक अवयवाला हव्या त्या अफर्मेशन मिळणार आहेत आणि त्याला मिळणार आहे प्राण ऊर्जा. त्या अवयवाला, त्या विचाराला, दोन्ही गोष्टी बोलते मी बघा, त्या अवयवाला तो अवयव तंदुरुस्त होण्यासाठी प्राणा मिळणार आहे, प्राणशक्ती मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तीच प्राणशक्ती त्या विचारांना प्रबळ बनवण्यासाठी, आपण जो विचार पेरणार आहे त्या विचाराला प्रबळ बनवण्यासाठी येणार आहे. आतापर्यंत काय झालं, आपण आपले जे विचार होते ना त्या तक्रारींकडे होते. हा असा करतो, तो तसा करतो, ह्याच्याकडून मला मदत नाही, त्याच्याकडून मदत नाही. पण महिला वर्गांना मी एक विनंती करणार आहे आणि एक छान अनुभव सुद्धा सगळ्यांच्या अनुभवामधून सांगणार आहे की ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आहे ना ही तक्रार कमी होते, जवळजवळ बंद होते. तर येतं काय, तर सोल्युशन. आपलं लक्ष कुठं केंद्रित होतं या ऊर्जेसोबत जोडल्यामुळे, मला काय सोल्युशन काढायचं आहे, येथे मी कशा प्रकारे सोल्युशन काढू शकते. कारण मी जे पेरणार तेच उगवणार. आज मी चिडली, तुम्ही असे आहात, तुम्ही आळशी आहात, मदत करत नाही, तेच शब्द मी आजपर्यंत बोलत आले आणि मला पुन्हा मदत मिळाली नाही, पुन्हा मदत मिळाली नाही, कारण मी पुन्हा 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 तेच बोलत राहिले. येथे बघा, मनाला सुद्धा प्रोग्रामिंग झाली, शरीराला सुद्धा त्याचा फायदा झाला आणि ब्रह्मांडी ऊर्जा रेकी तुम्हाला काय देणार आहे, तर तुम्हाला देणार आहे मनशांती. ती कशी देणार आहे, तर मनाला प्रोग्रामिंग मिळणार आहे, ऊर्जेच्या सहाय्याने तुम्हाला छान शांतता मिळणार. आता इथे काय होणार, इथे सगळ्यात पहिले तुम्ही मध्ये प्रश्न विचारू शकता, हात वर करू शकता. सगळ्यात पहिले काय होणार, तर आपल्याला मनशांती मिळणार पहिल्या डिग्रीमध्ये. पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन आणि ती लेवल आहे मनशांतीसाठी. थोडस शांतता मिळेल आपल्याला. ती शांतता मिळाल्यामुळे तुमच्या गोष्टी काही लक्षात येतील की गड्या मी माझ्या आयुष्यामध्ये कुठं लक्ष केंद्रित केलेलं आहे. माझा आवाज आहे तुम्हाला व्यवस्थित? कमी नाही पडत आहे ना? थोडस कमी आवाजात बोलत चालू शकते ना अजूनही? मी माझ्या आयुष्यामध्ये कुठं बरं कमी पडते आहे, कुठं कमी पडून राहिले मी माझ्या आयुष्यामध्ये, तर माझ्या आयुष्यामध्ये माझी पेरणी चुकत आहे. खरं तर पेरणी चुकते याचा अर्थ काय, तर माझ्यासोबत असं होत आहे की मला जे नको आहे ना त्या गोष्टीकडे माझं लक्ष केंद्रित आहे. आपण एनर्जी सोबत जोडल्यामुळे असं होणार आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय हवं आहे या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित होणार. आणि प्राणशक्ती आहेच आपल्याला मदत करायला. माझं लक्ष मला हवं त्या गोष्टीकडे केंद्रित झाल्यामुळे एकतर मनशांती येणार आणि रेखी सोबत जोडल्यामुळे अक्षरशः आरोग्य संपन्नता आपल्यामध्ये येणार. आपली दर मंथली जी सायकल असते त्या सायकलच्या वेळेस आपल्याला त्रास होतो, तेव्हा जी होणारी चिडचिड असते, या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू खूप बदल पडतो. काही लोकांना ना, काही महिलांना तर अगदी पीसीओडीच्या त्रासापासून सुद्धा, आणि काही महिलांना असं होतं की अगदी त्या दिवसांमध्ये 4 दिवस तर डॉक्टरकडे जावं लागायचं, काही लोकांना झोपून राहावं लागायचं, खूप पेन असायच्या. तर अनेक जणांचा अनुभव आहे की मॅडम पेनलेस पाळी सुरू झाली आहे माझी, मला पाळी येत असताना त्रास होत नाही, आणि केव्हा येते आणि केव्हा जाते जे माझ्या चेहऱ्यावरूनच इतरांना समजायचं आता ते समजत नाही. म्हणजेच काय, तर माझी एनर्जी हाय होणार. आणि तो बघा, त्या भगवंतानी जर काय आपल्याला महिला मंडळांना दरमहा सायकल दिलेली आहे, दरमहा जर आपली पाळी येणार आहे, तर त्यांनी आपल्याला ती ताकद दिली आहे की नाही त्या गोष्टीचा त्रास सहन करू शकण्याची? दिली आहे ना? किंवा आपल्याला त्रास व्हावं म्हणून दिले आहे का? ती एक शाप आहे की वरदान आहे? वरदान आहे की नाही आपल्याला. पण ना तरीही तारीख जवळ आली की डोक्याला ताण येतो. का ताण येतो? कारण होणाऱ्या त्रासामुळे. तर खरोखर
अनेक जणांचा माझ्यासहित अनेक जणांचा असा अनुभव आहे की त्या दिवसामध्ये आम्ही आता एकदम फ्री अँड फ्रँकली असतो. आम्हाला आता समजतच नाही की आता पाळी आलेली आहे. काय म्हणसाल तुम्ही याला? हे सगळं आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा घडवून आणते आपल्यामध्ये बदल. हे मी तुम्हाला सांगते आहे, हे पुन्हा पुन्हा मी सांगते आहे. अध्यात्मशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि मानसशास्त्र या तिघांच्या संगमाने मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडलं जातं. कुठे अंधश्रद्धा नाही आणि कुठे काही काही दुसरं काहीच नाही. जे काही आहे ते यामागे सायन्स आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नासाठी कसा करावा हे आपण शिकतो. आणि जेव्हा आपली ही सायकल व्यवस्थित असेल ना, तेव्हा आपल्या आयुष्यातले ना 25% प्रॉब्लेम तर असेच सुटणार आहे. बरोबर? या प्रॉब्लेममुळे 25% प्रॉब्लेम आहेत क्रिएट झालेले. बघा, तुम्हाला एक गंमत सांगते. समजा जर का पिरियड यायचा आहे, त्याच्या अगोदरच्या दिवशी जी चिडचिड होते ना, त्या चिडचिडमुळे अर्धे भांडणं होतात ना. माझ्या आयुष्यामध्ये झालेले अर्धे भांडणं त्या पिरियड मधले आहेत. कारण मनस्थिती खराब झालेली असते. समोरचे लोक समजून घेऊ शकत नाहीत. त्यांना नाही समजत बिचाऱ्यांना, ते काय करतील. आणि अपेक्षा असते की मला समजून घ्यावं, आणि होतं काय की माझ्यासोबत काय होत आहे हे पण मला समजत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला काय हवं आहे ते पण मला समजत नाही. आणि ह्या प्राण ऊर्जेसोबत जोडल्यामुळे खरोखर या प्रश्नावर आपण सहजतेने मात करतो. आणि ना, महिला वर्गांना खूप ताण चिंता करण्याची खूप सवय असते. यांना घरी यायला उशीर झाला, काही काय अडचण असेल, मुलगा इकडे गेला आहे, काही होणार का, अमुक धमुक तमुक खूप साऱ्या गोष्टी. कारण ना तिच्या डोक्यावर सगळं घराचं ओझं असतं. आणि ते ओझं घेता घेता ना एवढं ओझं घ्यायला शिकते ना, ज्या गोष्टीची गरज नाही ना त्याचं पण घ्यायला शिकते. प्रत्येक जणाचा जीव आहे ज्याच्या त्याला समजतो. बरोबर? पण एका वेळेनंतर ती काळजी करण्याची जबाबदारीसह उलट ते चिंतेची सवय लागते. कारण याची चिंता करू दे, त्याची चिंता करू दे, आणि ते चिंताग्रस्त राहिल्यामुळे तिच्या मनस्वास्थ्यावर परिणाम होतो. हो, बरोबर आहे तुमचं. मोनोपॉज काळातही अशीच अवस्था असते. आणि हो ताई, तुम्हाला आवर्जून थँक्यू, तुम्ही मेसेज टाकला त्याबद्दल. बघा, मोनोपॉजचा त्रास सुद्धा आपल्या सेशनला असलेल्या महिलांचा कमी झाला. म्हणजे ना खूप त्रास होत होता, पण सेशनला आल्यानंतर मात्र ती चिडचिड, त्या सगळ्या गोष्टी, आणि हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी छान झाल्यात. होतं, फरक पडतो, खरोखर फरक पडतो. आणि बघा, काय सांगत होते मी आता? हा, चिंता. बरोबर. तर आपण चिंतेमध्ये राहून तीच मनाला सवय होते चिंता करायची. आणि चिंतेमुळे काय होते तर आपलं आरोग्य खराब होते. कारण तुम्हाला सांगितलंय, या जगातले जास्तीत जास्त 80% आजार हे विचारांमुळे होतात. 10% खरे आजार आहेत, आणि 10% असे अचानक व्हायरल वगैरे असे तसे तसे आजार होतात. मग 80% आजार जर विचारांनी होतात, तर आपण चिंता करतो, विचार करतो. घरामध्ये काही थोडं मोठं होतं, त्या गोष्टीचं मनात ठेवतो, आणि तो राग ठेवतो, द्वेष ठेवतो, चिंता करत राहतो. त्यामुळे आपल्याला बीपी, थायरॉइड, हा पीसीओडीचा त्रास, आता त्या आजारांचं नावच घेत नाही मी, सगळे आजार 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 येतात. आणि आपण काय करतो? आणि आपण त्यांचीच काळजी करतो. त्यांच्याच काळजीमुळे आपल्याला आजारपण ओढवतो. आणि आपल्याला आजारपण ओढवल्यानंतर आपण आपल्याला हव्या असलेल्या लोकांचीच हवी ती काळजी घेऊ शकत नाही. त्यांना हवी ती सेवा आपल्याला वाटते आपण त्यांच्यासाठी खूप काही करावं. मग आपली कॅपॅसिटी कमी होते कामाची आजारपणामुळे. होते ना. आजारी पडल्यामुळे काय होते, आपण हवी ते काम करू शकत नाही. आतून प्रत्येकाची इच्छा असते की नाही, की मी आहे ना खूप छान छान काही करावं, सगळ्याच गोष्टी कराव्या. माझ्या कुटुंबातील अशी एकही व्यक्ती नसावी की ती व्यक्ती नाराज व्हावी, असं आपल्याला वाटत असतं. पण आहे ना, होतं काय तर लोक खुश होत नाहीत. का होत नाही तर आपली एनर्जी कमी होते. आणि हो, दगदगीच्या आयुष्यामध्ये तर असं आहे आता, कित्येक महिलांना घर आणि
बाहेरचं जग असं म्हणूया आपण, ऑफिस, त्यांची ड्युटी ते सुद्धा सांभाळावी लागते. या दोन गोष्टी सांभाळत असताना केवढी मोठी तारंबळ होते. गरज काय आहे? तर गरज आहे कॅपॅसिटी वाढवण्याची. बरोबर. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं, आपण घर झाडायला घेतलं की फक्त घरच झाडणं होते का नाही, अर्ध्या मधात ते थांबते आणि दुसरंच काही काम मधात येते. म्हणजे काय, मध्ये मध्ये अडथळे येत राहतात कामामध्ये किंवा डोक्यात दुसरं काही सुरू असते. तर ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे काय होणार आहे? रेकी सोबत जोडल्यामुळे आपण आपल्या 7 चक्रांवर काम करणार आहे. 7 चक्रांवर काम करणार आहे. 7 चक्र आहेत: सहस्त्रार, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र. इंग्रजीमध्ये यालाच म्हणतात क्राऊन, आज्ञा, थ्रोट, हार्ट, सोलार, सेक्स आणि बेसिक हे चक्र. आणि या प्रत्येक चक्राशी संबंधित एक एक ग्रंथी आहे. कुठं? आरोग्यशास्त्रामध्ये. अध्यात्मशास्त्र काय म्हणतं? अध्यात्मशास्त्र म्हणते चक्र. विज्ञानशास्त्र, आरोग्यशास्त्र काय म्हणते? त्या चक्राशी संबंधित असलेली ग्रंथी. जसं सहस्त्रार चक्र आहे तर पिनियल ग्रंथी, आज्ञा चक्र आहे तर पिट्युटरी ग्रंथी, विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र आहे तर थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी, अनाहत म्हणजेच हार्ट चक्र आहे तर हार्ट चक्राशी संबंधित हार्टला नियंत्रण करणारे केंद्र, मणिपूर म्हणजेच ज्याला आपण म्हणू शकतो सोलार चक्र, तो सोलार चक्राशी संबंधित आहे पॅनक्रियास ग्रंथी, स्वादिष्ठान चक्राशी संबंधित आहे एड्रिनल ग्रंथी आणि बेसिक चक्र यामध्ये असं आहे की अंडग्रंथी आणि डिंब ग्रंथी पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळ्या. या सगळ्या गोष्टी आरोग्यशास्त्र सांगतं. आणि अध्यात्मशास्त्र काय सांगते? तर चक्र सेम सेम सेम. तर या दोनही ज्या गोष्टी आहे ह्या एकच आहेत. आपण काय करणार आहे? तर आपण आपल्या चक्रांना बॅलन्स करणार आहे, आपल्या चक्रांचं क्लिनिंग करणार आहे आणि त्या त्या चक्रानुसार म्हणजेच काय, त्या त्या ग्रंथीवर ते ते कार्य होणार आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने. आणि त्या विशिष्ट अफर्मेशन नुसार आपल्या शरीराला, आपल्या मनाला प्रोग्रामिंग केली जाणार आहे. आणि याचा परिणाम काय होणार आहे? पहिली तर येणार मनशांती. मनशांती सोबतच आपल्याला काय येणार? आरोग्य संपन्नता. कारण मनशांती मिळाली की आजार कमी 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 व्हायला लागतील. आपल्याला हव्या त्या अफर्मेशन, तो राग, तो लोभ, ते द्वेष, त्या भावना, ती क्लिनिंग होत राहिली, आपल्या क्षमा प्रार्थना आपण करत राहिलो की आपलं होणार सोलार चक्र क्लीन. मग हळूहळू एक एक चक्र क्लीन होणार. आणि थायरॉइड, सेक्स चक्राचे प्रॉब्लेम, हे जे आपण आता बोललो, मंथली सायकल नियमित होणे, अक्षरशः पाईल्स पासून कित्येक आजार आपल्या सेशन मध्ये पूर्णपणे बरे झालेले आहेत. अकाली मॅडम सायटिकाचा त्रास होतो, अनियमित सगळ्या गोष्टींमुळे सायटिकाचा प्रॉब्लेम, गुडघे दुखी कित्येक महिलांना आहे ना. तर त्या सगळ्या गोष्टी नियंत्रण आपण आपलं करू शकतो. आपण स्वतःच्या आरोग्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि तुम्ही कित्येक जणांनी ऐकले आहेत, जुने सगळे अनुभव आपल्या महिला वर्गाने शेअर केलेले बघा. अगदी पीसीओडीचा त्रास असेल, गुडघे असतील, काय नाही सांगू मी तुम्हाला, प्रत्येक प्रत्येक आजारावर आपण नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि माहितीये का, त्या अनुभवावर, त्या अनुभवांच्या जोरावर इथं तुमच्या समोर पोटतिडकीने सांगण्याची हिंमत झाली आहे की हो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. आज आहे त्यापेक्षा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार. अर्धशिशी, हो, अर्धशिशी मध्ये सुद्धा मायग्रेनचा त्रास, एलर्जी, काय काय सांगावं, काय काय सांगावं. त्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आलं आहे. आणि ही आरोग्य संपन्नता आली की आपल्या कुटुंबाला आपला अर्धा आधार होणार. ओके. आता राहिला प्रश्न, मॅडम मी एक काम करत असताना तेच काम झालं पाहिजे हो ना. मग ते घरकाम असो, स्वयंपाक असो किंवा मग बाकीचं काही असेल. तर एक बघा, आपण काय करूया, थँक्यू, आपण काय करूया, तर एनर्जी सोबत जोडल्यामुळे आपली विचारांची संख्या कमी होणार, आपली चिंता कमी होणार.
जर का आपण एक काम हाती घेतलं ना तर ते काम आपण एकाग्रतेने पटापट करणार. तेच काम एकाग्रतेने आपण पटापट करणार आणि आपला वेळ वाचणार. असंच होतं. आम्ही सेशन मध्ये अनेक महिला सांगतात, मॅडम जे काम माझं आहे ना व्हायचं नाही लवकर. मी शाळेमध्ये लेट जायची नेहमी, ड्युटीवर लेट जायची, ती मी वेळेवर जायला लागली. का तर माझ्या कामांचा वेग वाढला. तो कामांचा वेग वाढतो कारण शारीरिक कॅपॅसिटी वाढते, मानसिक स्वास्थ्य मिळते आणि आरोग्य तर आहेच. या तिन्ही गोष्टी येतात. तिन्ही गोष्टीवर काम होतं, मग आपला कामांचा वेग वाढणारच. आणि ना एक गंमत सांगते ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्यामुळे एक अडचण येऊ शकते. तुम्ही ना तुमच्या कुटुंबातील लोकांना केव्हाही रिकामे दिसतात. ते म्हणतील तुला काय काम असते. जर तुम्ही हाऊस वाईफ असाल ना तर तुमचे कामच नाही दिसणार. तुम्ही पटापट कामं करून घेसाल आणि तुम्ही रिकामे. एनर्जी सोबत जोडल्यामुळे असं होते. कारण आपण ज्या कामाला 1 तास लावतो ना ते अर्ध्या तासात आपणच आपलं कसं कम्प्लीट करतो ना हेच आपल्याला समजत नाही. सेम माझ्यासोबतही असं झालं आहे आणि सगळ्यांसोबत. माझ्याच बद्दल तर नेहमी कंप्लेंट असते की मी मोबाईलवरच असते. आता ते राहावंच लागते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, हो ना. तर कामं होतात. आणि हो, विशेष म्हणजे न थकता तुम्ही कामं करू शकता, हे तेवढंच महत्वाचं. कारण ना अगोदर जेवढं सगळे कामं करून मला थकवा यायचा तर आता मला थकवा येत नाही, असं सांगणारे अनेक जण आहेत. अनेक. का? यामध्ये पण काही जादूबिदू नाहीये. का तर तुम्ही रोज सकाळी छान मेडिटेशन करता आणि तुमची पॉवर घेतलेली असते, तुमची बॅटरी फुल चार्ज केलेली असते. आणि समजा काय मधल्या काळामध्ये तुमची एनर्जी लो झाली, तुमची बॅटरी लो झाली, पण तरीही तुमच्याकडे ती क्षमता असते की अगदी 2 मिनिट शांत राहून तुम्ही तुमची बॅटरी पुन्हा चार्ज करू शकता, पुन्हा टवटवीत, पुन्हा तो प्राणा तुम्ही ग्रहण करू शकता, ती प्राणशक्ती घेऊ शकता. आणि खरोखर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून सुद्धा तुम्हाला ते थकल्यासारखं होत नाही. ऑफिसमध्ये असलेल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे, मॅडम जे काम सकाळी 11 ते 5 अगदी पुरायचंच व्हायचंच नाही पूर्ण, ते आता अगदी 4 पर्यंत कम्प्लीट होऊन जाते. आम्ही 1 तास असं शांत राहू शकतो किंवा रिलॅक्स करू शकतो. कधी कधी असं होते अचानक पाहुणे येणार आपल्याकडे, पाहुण्यांनी अचानक येतो म्हटलं की कसा जीव आतून गलबलतो, काय झालं आता कसं करावं, टेन्शन येतं ना. पण ना ब्रह्मांड ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर टेन्शन नाही येत. आपण यावर सोल्युशन काय काढावं हे शिकतो प्रत्येक प्रसंगामध्ये. आणि आपल्याला महिला वर्गाला रोज नव्या चॅलेंजला तोंड द्यावं लागतं. रोज आज स्वयंपाक करताना कधी गॅस संपतो, कधी काही होतं, कधी काय होतं, काय नाही असणार आहे ना विचारूच नका. तर एखादी गोष्ट सगळ्यात महत्वाचं बघा ताईंना हसू आलं. एक आहे ना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, घरामध्ये जर जास्त मेंबर असतील तर एकाला एक गोष्ट आवडते, दुसऱ्याला दुसरं काही आवडते आणि त्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता जपता आहे ना फार ताण येतो, होतं ना असं. हा मोठा प्रश्न. याला ही भाजी आवडते, त्याला ती भाजी आवडते. तर रेकीमध्ये आल्यानंतर यावर सोल्युशन मात्र मिळतं, हो ना. कोण सांगणार याबद्दलचा अनुभव स्वयंपाक करणारी बाईच सांगणार नाही ना बोला नाही ना ज्या स्वयंपाक करत आहेत सध्या. होय मॅडम, तसंच होतं. एकाला एक आवडतं, एकाला एक आवडत नाही. तर दोघांसाठी करावं लागतं. मग करायची ऊर्जा मिळते. पहिला कंटाळा यायचा, पण आता दोघांसाठी वेगळं करते. खूप छान. आणि ना जर का आपण ऊर्जेचा वापर केला तर एकच वस्तू दोघांना छान आवडू शकते, हे पण टेक्निक आहे, हो ना. रेकीमध्ये आल्यानंतर होय होय. नक्कीच. एखादा पदार्थ बिघडत आहे त्याला ऊर्जामय करा, त्यामध्ये काही काय म्हणूया आपण, त्याला काही जादूटोणा नाहीये, ते सायन्स आहे. त्याला प्राणा पुरवूया, त्या पदार्थाला प्राणशक्ती पुरवूया, त्याला भरपूर पॉझिटिव्ह ऊर्जा देऊया. आणि आपल्याला वाटते तो बिघडलेला आहे, पण बाकीच्यांना मात्र खरोखर त्या प्राणशक्तीमुळे तो स्वादिष्ट होतो. हे त्यामागचं सायन्स आहे. त्याचा प्राणा वाढतो, त्याची ऊर्जा वाढते त्या अन्नाची. आपण केलेले आहेत प्रयोग सेशन मध्ये, हो ना. तर हा एक मोठा प्रश्न सुटून जातो आता माझ्या हातचं जेवण एखाद्याला आवडणार नाही, हा प्रश्न मात्र खरंच सुटून जातो एवढी गंमत आहे. आणि आणखी कोणी काय प्रश्न टाकला होता, मिळालं का सगळ्यांना सगळं उत्तर, की अजून काही आहे डोक्यात तर मला विचारू शकता.
हँड राईज करू शकता. महिला मंडळ हँड राईज करू शकता काही प्रश्न असेल तर. अरे वा, छान प्रश्न आहे मॅडम. ऑनलाईन सेशन घेऊन एवढं इफेक्टिव्ह होऊ शकते का? तुमच्याच मैत्रिणींना विचारून एखाद्या. एका ताईंनी प्रश्न विचारलेला आहे की मॅडम ऑनलाईन सेशन घेऊन एवढं इफेक्टिव्ह होऊ शकते का? नव्याच फक्त सेकंड डिग्री मध्ये असलेल्या, नेमक्या सेकंड डिग्रीला आलेल्या आसावरी ताई तुम्हाला उत्तर देतील. जमेल का आसावरी ताई? हो जमेल. नक्कीच मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपण जोडल्यानंतर नक्कीच हा बदल होऊ शकतो, कारण हा बदल मी माझ्यामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि याचा अनुभव ऑनलाईन हे ऊर्जा घेत असताना सुद्धा या ऊर्जेमध्ये आपण कधी सामावून जातो आणि ही ऊर्जा आपल्याकडे कधी येते हे कळत सुद्धा नाही. आणि या ऊर्जेमध्ये आपण इतकं जोडलं जातो की आपोआपच आपल्याला मनशांती मिळते, काम करण्याची ऊर्जा मिळते. हे ऑनलाईन असून सुद्धा आपण एकमेकांशी, त्यामध्ये सुद्धा आपण एकमेकांशी जोडलो जातो आणि त्या विचारामधूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी, अरे आज आपल्याला हे मिळणार आहे, हे आपल्याला आपोआपच आपल्यामध्ये बदल निश्चितच घडून येतो. हे उत्तम उदाहरण म्हणजे मी आहेच. आणि ऑनलाईन असलो तरी मॅडम ज्या आहेत त्या 1 to 1 कनेक्ट असतात. आणि जरी ऑनलाईन आहे पण मेडिटेशन आपण स्वतः करतो ना, आपण आपले चक्र स्वतः क्लीन करतो, त्याच्यामुळे ते इफेक्टिव्ह आहेच. बोला तनुजा. मॅम, ऑनलाईन आहे तरी म्हणजे एक गोष्ट सांगायची की ऑनलाईन डे 1 ला आपण जॉईन होतो, पण आपलं स्वतःला समजत नाही की द नेक्स्ट मुवमेंट पासून आपल्यामध्ये काय बदल होतात ते, की एक छोट्या गोष्टीपासून बदल होतात आणि आपल्याला ते लक्षात येतं, रिअलाइज होतं की अरे आपण खूप रागात आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट, मला राग आलेला, डे 1 मी सेशन अटेंड केलं, त्या दिवशी नंतर मला थोडासा राग आलेला, पण तो राग मी खूप इझिली, खूप शांतपणे बोलून गेली. समोरच्याला ते राग वाटला पण नाही, तो कधी कन्वर्ट झाला साध्या बोलण्यामध्ये, समोरच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचला हे कळलं पण नाही. फक्त डे 1च्या सेशन मध्ये फर्स्ट गोष्ट माझ्याबरोबर ही झाली. नेक्स्ट मी नंतर माझ्या लगेच लक्षातही आलं की हे असं झालं, असं कसं झालं. मी रागात बोलणार होती बट मी खूप शांतपणे बोलली आणि ते रागही माझा गेला आणि समोरच्याला पण ते कळलं, माझ्या भावना पोहोचल्या की ते काही आहे ते. फक्त मी फर्स्ट सेशन अटेंड केल्यानंतर ही गोष्ट झाली. जे ऑनलाईन जसं आपण सांगतो त्या बाबतीमध्ये की एवढं जास्त प्रमाणात इफेक्ट होऊ शकतो की त्यानंतर पुढचा तर भरपूरच आहे. दिस इज द फर्स्ट एक व्हेरी स्मॉल मुवमेंट. सो थँक्यू. थँक्यू. तर आपण बघा, आपण ऑनलाईन शिकत असताना तर दररोज एकमेकांसोबत कनेक्ट होतो, हो ना. ऑफलाईन मध्ये तुम्ही 2 दिवस येसान, 3 दिवस येसान, शिकसान आणि निघून जासान, तेवढी कनेक्टिव्हिटी नाही राहणार. उलट ऑनलाईन आपण दररोज 1 तास भेटणार, तर त्याचा जास्त फायदा होणार असं मला वाटते. कारण आपले सगळेचे सगळे सेशन आतापर्यंत झालेले ऑनलाईनच आहेत. मी एकही बॅच आतापर्यंत ऑफलाईन घेतलेली नाही. मी सुद्धा ऑनलाईन शिकली आहे आणि काही गोष्टी शिकली ऑफलाईन, नाही असं नाही, पण माझे सगळे सेशन आणि सगळे अनुभव सगळ्यांचे ऑफलाईनच आहेत. एक ताईंनी हात हँड केला होता आणि आता नाही दिसत आहे मला. अजून काही प्रश्न? एक हँड होता, बोडखे, दुसरा बोडखे म्हणून होत्या का, त्यांचा होता. असेल प्रश्न तर विचारू शकता, मनामध्ये शंका असेल तर नक्कीच विचारू शकता, हो ना. आपण मार्ग काढूया, बरोबर आहे ना. अच्छा, कोणाला अनुभव शेअरिंग करायचा आहे? अनुराधा जोशी, मी डायरेक्ट नाव घेऊ शकते हा आज. मंडळ आहे. मॅडम, आत्ताचा अनुभव मला सांगते. ही मान दुखायली होती माझी आता, आणि बरोबर हे झाले, मी कनेक्ट झाले की माझी राहिली दुखायची. आणि आपण परदेशात सुद्धा कनेक्ट होऊ शकतो ऑनलाईनच, असं काही नाही. ती ऊर्जा मिळते आम्हाला मॅडम. येस. आता जो प्रश्न आहे की नाही बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईनचा, तर बघा, जर का तुम्ही रेकी या विश्वातील कुठल्याही व्यक्तीला देऊ शकता, ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही कोणाला सुद्धा देऊ शकता, बरोबर. कोणाला सुद्धा आपण
ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत कनेक्ट झाल्यानंतर माझ्या असण्यामुळे मी आशीर्वाद रूपी ऊर्जा मी कोणालाही पाठवू शकते, या विश्वातील कुठल्याही व्यक्तीला त्यांच्यासोबत मी कनेक्ट होऊन त्यांच्यासाठी त्यांची मी हिलिंग करू शकते. ही क्षमता जर आपल्यामध्ये येते तर शिक्षण ऑनलाईनचा काही प्रश्नच नाही ना, एनर्जी तुमच्यापर्यंत येणारच. हा ना, ती आपोआपच तुमच्या आतमध्ये आहे. फक्त एका दिव्याने दुसरा दिवा पेटवण्याची गरज आहे. तुम्ही ऊर्जावान आहातच. आपला जन्म झाला तेव्हा आपल्यासोबत ही ऊर्जा होती, जन्मानंतर आपल्यासोबत कायम ही ऊर्जा आहे. झालंच आहे, जन्माच्या वेळेस आपल्याला आपल्या ऊर्जेची पूर्ण ओळख होती. किती टवटवीत असते ना छोटं बाळ, किती ऊर्जावान असते ना छोटं बाळ, असते की नाही. जसं जसं आपण या जगामध्ये कुठं राग, कुठं लोभ, कुठं जे काही आहे ते अनेक साऱ्या गोष्टी आपण या जगातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा घेतो आणि चुकीच्या गोष्टी सुद्धा एक्सेप्ट करतो. आपला ऑरा आपणच खराब करतो. आपल्या चक्रांची गती अगोदर एकदम योग्य असते, पण जसं जसं आपण या सगळ्या भानगडीत अटकत जातो तसं तसं आपल्या चक्रांची गती कमी जास्त होते. आणि म्हणून म्हणून काय होते तर कमी जास्त होतात काही गोष्टी, असं म्हणूया आपण. आम्ही आमच्या सेशन मध्ये शक्यतो निगेटिव्ह शब्द वापरत नाही. तर काही गोष्टी अशा होतात, आपले चक्र इम्बॅलन्स होतात आणि आपले चक्र बॅलन्स करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त त्या टेक्निक आणि खरोखर त्या ऊर्जेसोबत आपल्याला जुळून घ्यायचं आहे. मॅडम एक विचारू? बोला ना. तुम्ही आता जो कन्सेप्ट सांगितला ना ऑराचा, हा प्रश्न सकाळी माझ्या डोक्यात आला होता की आपला ऑरा पहिल्यापासूनच खराब असतो की क्लीन असतो बुवा. म्हणजे सकाळी माझ्या डोक्यात हा प्रश्न आला होता. म्हटलं मी मॅडमला विचारलं याच्यावरती, पण नेमकी तुम्ही तोच विषय घेतला आता बोलताना, की आपला ऑरा पहिल्यापासूनच तसा असतो की आपण तो क्रिएट करतो असं. तर ते पण माझं क्लिअर झालं आता. असं म्हणजे तुमच्या मनातलं ओळखलं मी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, बोला. काही नाही, मी आली बाहेर, म्हटलं लिंक बघितली, म्हटलं झेंडा बघते लावलं तर चालू आहे, म्हटलं चला जेवढं कानावर पडेल तेवढं. बरं आल्या ना, थँक्यू. धन्यवाद तुम्ही आल्या त्याबद्दल, थँक्यू. प्रश्न आहे कोणाचा? अच्छा, अनुभव शेअरिंग आहे अजून कोणाला करायची? हा बोला. बोला होलकर ताई, बोला. आत्मा नमस्ते. बोला होलकर. चालू आहे ना? हो चालू आहे, बोला. हॅलो. हा बोला. आत्मा नमस्ते. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. 8 दिवसानं मस्त झोप येऊ राहील, मला ऐकू राहिले. छान. अजून तर तुम्ही रेकी शिकायला आलेच नाही, आम्हीच ग्रुपने तुम्हाला रेकी दिली. मस्त झोप येऊ राहिली पद्धतशीर. ती तुम्हाला काय झोप येऊ राहिली, झालेलं? जेवण जाऊ राहिलं. माझे ना पोटाचे ऑपरेशन व्हायले, जाळी बसली हरण्याचं. ती इतके दिवस जेवण पण जात नव्हतं 7-8 महिन्यानं, आणि झोप येत नव्हती. दवाखाने कर बेजार होते, गोळ्या घेऊ झोपीच्या गोळ्या घेणं लागे. आता 8 दिवसांनी ऐकू राहिले ना, झोप येऊ राहिली मस्त, जेवण पण जाऊ राहिलं. खूप छान. होलकर नाहीये तुमचं नाव? काय नाव आहे ताई तुमचं? भामाबाई. हा. तर आपण यांना मागच्या सेशन मध्ये एनर्जी दिली होती आणि त्यांचे कार्ड काढले आहेत. काहीच नाहीये तुम्हाला, तुम्ही लवकरात लवकर तंदुरुस्त होणार आहात, काही टेन्शन घेऊ नका. हो का, बरं झालं. तुमचे ऑपरेशन पण छान. ना, ते जाळी पासल्यावानीच झालते. फक्त मेडिटेशन करत चला. आता मी तुम्हाला एक मेडिटेशन लिंक पण पाठवलेली आहे, ते मेडिटेशन करत चला आणि या रेकी शिका. मी तर म्हणते आवर्जून या. जर तुम्हाला रेकी मध्ये न येता एवढा फरक पडला तर या ना. खूप छान. हॅलो. बोला वंदना ताई. हॅलो मॅडम, मला थोडंसं बोलायचं होतं. व्हिडिओ सुरू करसाल?
ओके. हा आत्मा नमस्ते मॅडम. आवाज येतोय का? एकदम क्लिअर बोला. थांबा त्यांचं होऊ दे बोलून आधी. झालं त्यांचं बोलणं झालंय. बोला तुम्ही. ओके. तर मला असं विचारायचं होतं, आपली जी नवीन बॅच आता सुरू होणार आहे तर त्याची वेळ दुपारची आहे ना 2 ते 3? हो 2 ते 3. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आता सध्या माझ्या शाळेला सुट्टी आहे, जून पासून शाळा सुरू होणार आहे आणि सो शाळेची वेळ दुपारची आहे. तर मग मी ते कसं अटेंड करू शकेन मग? किती जून पासून शाळा सुरू होणार आहे? 13 जून पासून. तोपर्यंत तर भरपूर बॅच होऊन जाते आपली. ओके. आणि जो काही तुमचा अभ्यासक्रम राहिला तो संध्याकाळच्या बॅच मध्ये बसायचा. एवढं काय? अच्छा, म्हणजे संध्याकाळी पण दुसरी बॅच असणार आहे का? हा सध्या ज्या संध्याकाळच्या बॅच आहेत त्या रेकी सेकंड सुरू आहे, रेकी थर्ड सुरू आहे आणि ग्रँड मास्टर सुरू होत आहे रात्रीचं. त्यामुळे आमचा वेळ पॅक आहे आणि सगळ्यांची मागणी पण असते दुपारचा असावा म्हणून. तर दोन्ही गोष्टी मॅच झाल्या आणि आपण ही एक बॅच दुपारची घेत आहे. ओके. पण आता मी फर्स्ट लेवलला शिकतेच आणि मग तुम्ही जसं म्हणता की संध्याकाळच्या बॅचला मी अटेंड करू शकते आणि ती जर सेकंड लेवल असेल तर कसं काय, म्हणजे होऊ शकतं का तसं? तुम्ही नका काळजी करू, आम्ही तुम्ही विश्वास ठीक ठेवा आहे. आणि यापुढे बॅचेस सुरूच असतात. नक्कीच. बॅचेस सुरू असतात. एखाद्या ठिकाणी फर्स्ट असेल, एखाद्या ठिकाणी सेकंड असेल, बसू शकता तुम्ही. बोला. आणि अजून एक प्रश्न आहे की माझी आई आहे माझ्यासोबत, वय वर्ष 70 अबव आहे आणि तिला आता मे बी 1 महिन्यापासून थोडंसं मानसिकदृष्ट्या थोडंसं असंतुलन आहे. म्हणजे काहीतरी बडबडणं किंवा ज्या गोष्टी अस्तित्वात इथे नाही आम्हाला ज्या दिसत नाही तर तिला दिसतात आणि मग ती त्या बोलत राहते किंवा जुन्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी सतत काहीतरी वेगळं बडबडणं, इथे मला हे दिसतं किंवा तिकडे ते दिसतं. तर याच्यावरती पण आपल्या रेकीमध्ये सोल्युशन होऊ शकतं का असं? त्या तुमच्याकडून ऊर्जा किती ग्रहण करणार यावरती ओके. सोल्युशन आहे. कारण ना ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी देणारी व्यक्ती जेवढी सक्षम असते तेवढी घेणारी पाहिजे. आता भामाबाईंनी तेवढ्याच विश्वासाने घेतल्या. त्या ओके. अक्षरशः माझ्यासोबत बोलल्या ना तेव्हा त्या उठून बसण्याच्या तयारीत हे हा नव्हते. त्यांची मुलगी माझ्याशी बोलली, मला मेसेज त्यांचे मी पाठवते तुम्हाला. खूप मेसेज आले त्यांच्या मुलीचे, मॅडम आईचं कसं करू. आणि ना आज त्याच बोलल्या आपल्याशी बघा. जे पेशंट खूप छान. आठवड्यापूर्वी बोलू शकत नव्हतं ते आज बोललाय. त्यांची स्वीकाराची भूमिका होती म्हणून आपली ऊर्जा त्यांच्यापर्यंत छान प्रकारे पोहोचली आणि त्यांच्यामध्ये बदल झाला. आलं का लक्षात तुमच्या? तुमच्या आई केली तर नक्कीच बदल होणार. आणि ना त्यांचं वय 70 आहे. त्या विशिष्ट चक्रांच्या काही गोष्टींमुळे त्या गोष्टी होत असतात. तो अभ्यास आहे, हळूहळू फरक पडेल. ओके. पण त्यांनी ती स्वीकारण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात का? येस 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 होतं असतात. त्या टेक्निक असतात सेशन मध्ये, त्यांनी स्वीकार. ओके ओके. थँक्यू मॅडम. ते कसं हे ना वंदना ते इथं सांगता येत नाही, पण सेशन मध्ये त्या गोष्टी होतात, शिकवल्या जातात. ओके. 1 तास असते. 2 ते 2 वाजून 2:50 पर्यंत सेशन चालेल हे, असं आपण म्हणू शकतो. मी काय म्हणते मॅडम, 50 मिनिटाचं. म्हटलं मी बोलते मॅडम. बोला बुवा. हा, शोभा पाटील जळगाववरून. तुम्हाला मेसेज टाकला होता मागे. माझं कसं आहे, मला तर खूप शिकण्याची इच्छा आहे. माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं, तुम्हाला सांगितलेलं, मी इथे आली. पण त्याला ना अशा गोष्टी आवडतच नाही. म्हणजे माझं कसं आहे, मी ते रेकी शिकेन पण त्याचा विश्वास नाही बा, त्याचा विश्वास बसला पाहिजे. आता मी त्याला म्हटलं की बा मी रेकी देतो. प्लीज 2 मिनिट माझं ऐका. तुम्ही रेकी शिकत आहात, तुम्ही स्वतःसाठी रेकी शिका, आपोआप त्या लोकांची स्वीकाराची भावना वाढत असते. ओके. तुम्ही आल्या तेव्हापासून ना, मागची वेळेस तुम्ही हेच बोलला, मॅडम त्याला आवडते. तुम्हाला जर विश्वास आहे तर तुम्ही ऍडमिशन घ्या आणि बसा. आपोआप बघा ना तुम्ही हळूहळू. मी बसले. अगोदर आपलं लक्ष कुठं आहे केंद्रित सध्या, त्याला आवडत नाही त्याला होईल का. पहिले तुम्ही रेकी घ्या, तुम्ही पॉझिटिव्ह, तुमच्यामध्ये बदल करा, त्याला आवडते आणि तो स्वीकार करणार हा भाव ठेवा. आपले इथं व्हायब्रेशन चुकून राहिले ना. बरोबर आहे, माझी पेरणी चुकत आहे. माझ्या लेकाला आवडतच नाही, त्याला बदल कसा पडेल. आवडतच नाही त्याला बदल कसा पडेल. आपण इथं व्हायब्रेशन क्रिएट करू, त्याला बदल पडणार आहे, त्याची तब्येत लवकर तंदुरुस्त होणार आहे. हा तो सेशन मध्ये हे क्रिएट करत असतो. मग उद्या जॉईन होऊ का मॅडम मी? डोळे बंद करून 2 ते 3 क्लास आहे का आपला? येस 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 येस. बोला मयुरी. मयुरी मॅम, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हॅलो, आत्मा नमस्ते मॅम. बोला. आत्मा नमस्ते.
अनुभव शेअर करायचा होता मला. आत्मा नमस्ते. जे आपण म्हणतो रेखीमध्ये आल्यानंतर बरेचसे आवाज येतोय मॅडम? रेखीमध्ये आल्यानंतर जे काही बदल आपल्यामध्ये घडतात ते हळूहळू आपल्याला नंतर कळतात. काही बदल असे असतात का ते सहजतेने घडून जातात पण आपल्या लक्षात नंतर येतं. तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे. पहिले तर म्हणजे राग येणे हा तर कॉमन असतो, पण मलाही खूप राग यायचा किंवा असं पटकन चिडून जायची किंवा पटकन बोलायची इतरांना. तर खूप शांत झालेली आहे किंवा कोणी काय केल्यावर आपल्याला समजा आपण कुठे गेलो लग्नात किंवा कुठे बाहेर कोणी मिस्टरांबरोबर फोटो काढलेत किंवा कसं केलंय हे कसं राहिलं आपल्या बरोबर बोललं नाही किंवा ह्या अनेक अनेक गोष्टी ज्या होतात त्याने आपण आपलं मन दुखावले जातं. आपल्याशी बोलले नाही किंवा आपल्याला एकटं वाटत. पण रेखीमध्ये आल्यानंतर आपण न बोलून शांत राहून ह्या सगळ्यांवर मार्ग निघतो. जसं माझा कालचा अनुभव आहे. मी अशाच एका कार्यक्रमाला गेली पण मी माझी बसली तिथे काहीच बोलली नाही. आपलं आपलं जे जे बोलायचं ते शांततेत किंवा एका ठिकाणी बसली आणि सगळ्यांनी विचारलं पण मला त्याचा त्रास झाला नाही. उलट लोकांनी मला विचारलं. आणि 2 महिन्यापासून म्हणजे ज्या वेळेस मी रेखी फर्स्ट जॉईन केलं त्यावेळेस भरपूर मेडिसिन्स होत्या माझ्या. पण असंच वैतागले होते मी मला आता कुठलीच गोळी घ्यायची नाही. या थायरॉइड साठी गोळी, ऍसिडिटीसाठी गोळी, हार्टची गोळी, ही गोळी, ती गोळी अशा अमुक गोळ्या. पचन पण होत नाही मला. जे आपण साधं जरी जेवण जेवलं तर पचन होत नाही. नव्हतं होत मला. पण गेले 2 महिन्यापासून मी एकही गोळी घेतली नाही. सोडून दिलंय. आता ब्रह्मांडीय ऊर्जाच्या एनर्जीवरच जगते मी. आणि खूप छान वाटतंय. असं डॉक्टर पण बोलले मला का हे आपलं म्हणजे जे तू करते त्याच्यानेच तुला फरक पडलाय आणि हे मानसिकता असते आपली. एकदा ते रिपेअर झालं का हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या होत जातात. त्यामुळे मी खूप खुश आहे. खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजवा मयुरीसाठी. जरा कौतुक करा मयुरीचं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण मॅडम आणि रेखीला पण खूप खूप धन्यवाद. खरंच मयुरी खूप बदल केला. तेव्हाची मयुरी आणि आताची मयुरी सगळ्यांना आम्हाला तुमचा बदल जाणवत आहे आणि खूप छान मयुरी, खूप छान. फक्त नियमित मेडिटेशन ठेवा. मला पण आवर्जून जाणवतं मॅडम मला बरं की शांत आहे असं स्वतःला वाटतं. क्लिक होतं ह्या गोष्टी. खूप छान. थँक्यू मयुरी. आणि थँक्यू. कोणी केलं तरी माझ्या मनाला काहीच फरक पडत नाही आता किंवा ते टेन्शन ते विचार येत नाही सतत मग. मयुरीच्या अनुभवात थँक्यू मॅम. असेल सगळ्यांना की संयम स्वतःमध्ये, सहनशीलता ह्या गोष्टी आपोआप येतात. हे शिकवल्या नाही जात. ह्या ना या चक्र बॅलन्स झाल्यामुळे आपोआप येतात. जेव्हा आपल्याला राग येतो की नाही तेव्हा सोलार चक्र आहे ना आतून असं गलबलून येतं ना. पोटापासून आपण काय म्हणतो मला बेंबीच्या देठापासून राग आलाय त्यांचा. एवढा राग आलाय ना तर तो आपला सोलार क्लीन होतं. ते क्लीन झाल्यामुळे आपल्याला राग लवकर येत नाही. त्याऐवजी आपण आता इथं काय करू शकतो, कशा प्रकारे इथून पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकतो हे शिकतो. कुमुदिनी ताईंचा प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल एक विशेष पॉइंट. बोला कुमुदिनी ताई, माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅडम. ऍक्च्युली मॅडम मी कालचं तुमचं सेशन ऐकलं आणि त्याद्वारे मी तुम्हाला हाय म्हणून पाठवलं आणि तुम्ही लिंक पाठवली आजची. ऍक्च्युली मला आहे ना खूप गरज आहे याची, कारण खूप काही गोष्टी आहेत म्हणजे माझ्या आरोग्याच्या बाबतीत किंवा माझी मानसिकता त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर. पण प्रॉब्लेम असा आहे मॅडम की मी ऑफिस गोईंग वुमेन आहे. तर मला तुमचा सेशन हा पहिला सेशन जो असेल तो तुम्ही आता मला असा एवढा पूर्ण टॉपिक मधनं कळलं की दुपारचं सेशन असणार आहे तुमचं. तर दुपारचं सेशन मॅडम मला जमणार नाही हो अटेंड करायला. तर याचा काय मार्ग तुम्ही सुचवाल? दुपारचं सेशन यावेळेस जमते का ते बघा, नाहीतर पुढच्या बॅचला कसा. पुढची बॅच येणारच आहे संध्याकाळची. पुढची केव्हा असणार आहे? पुढची बॅच संध्याकाळची असेल. ओके, 8-10 दिवसामध्ये मे बी पुढची बॅच चालू होऊ शकते.
बरं बरं. कारण मला खूप म्हणजे मला असं जाणवलं की याने मला माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून मला अटेंड करायचंच आहे. आपण करूया प्रार्थना या ब्रह्मांडाकडे, नक्कीच होती हो ना. मॅडम थँक्यू. खरंच तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा. थँक्यू. नवीनच लोकांपैकी मी आज अनघा नाईक हा बोला. त्यांना एक शेअरिंग करू द्या. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. अनुभव भारी मोठा आहे माझा चांगला. आधी मी तुम्हाला थोडस मनोगत सांगेन. या ग्रुपला हिलिंग ग्रुपला जॉईन झाल्यापासून आपण आपल्या स्वतःला ओळखू शकतो, ओळखायला लागतो. आध्यात्मिक बद्दल आपल्याला जास्त आपल्याला आध्यात्मिक बद्दल परिचय असतो, पण इथे आपण या ऊर्जेला जॉईन झालं ते आपल्याला अजून जास्त का आहे आध्यात्मिक बद्दल ते आपल्याला समजून आलं. म्हणजे मला तर समजून सगळ्यांना समजून येतं आणि आत्मीय बल वाढतं आपलं. आणि याचा उपयोग आपण आपल्या परिवारासाठी तर करू शकतो आणि इतर जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आपण हिलिंग देऊन त्यासाठी आपण त्यांचा उपयोग करू शकतो. आता मला जर याचा एक अनुभव आलाय तो कसा, तर मी LIC तुम्हाला माहितच असेल, LIC पॉलिसी काढली होती बच्चूची माझ्या. आता बच्चू म्हणजे आता मोठी झाली ती, आता 22-23 वर्षी झाली, पण आता मॅच्युरिटी झाली तिची पॉलिसीची. तर सारखे LIC मधून मला सारखे मेसेज यायचे की तुम्ही मॅच्युरिटीचा ते हे असतं ना, बॉन्ड पेपर असतो, तो बॉन्ड पेपर सबमिट करा या सगळं बँकेचे डिटेल्स वगैरे द्या. आता बॉन्ड पेपर बघते तर माझ्याकडे काही बॉन्ड पेपर नाही. ज्यावेळी मी शिफ्टिंग झाली त्यावेळी बहुतेक ते हरवलं होतं, पण बघते तर भेटतच नाही. आता करायचं काय, तर LIC ऑफिसमध्ये मी गेले, सांगितलं त्यांना असं नाही, तर ते बोलले नाही तुमचं बॉन्ड पेपर तुम्हाला ती अमाऊंट भेटणारच नाही, मॅच्युरिटी अमाऊंट भेटणारच नाहीये. म्हटलं आता करायचं काय. तर मला तर आता मी रेकीमध्ये जॉईन हे झाले ऊर्जेत, पण ते मला लक्षात येत नाही अरे ते केलं पाहिजे आपल्याला. असं काही नाही, मी जात होते तर त्यांनी तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, नोटरी करा वगैरे सगळं करा आणि मग मॅडम या असं बोलले मला. मी आले, घरी आले आणि लक्षातच राहत नव्हते की हे रेखीच दिली पाहिजे वगैरे. घरी आले भारी टेन्शन मध्ये अशी बसलो, करू काय मी आता. तर मला मिस्टर म्हणतात काय झालं, तर म्हणजे असं झालं. तर तू रेखी करणार. अरे मिस्टर मला सांगतात रेखी ऊर्जा दे, तुझ्याकडे एवढं सगळं असताना तू अशी काय गप्प बसते. अरे मी घेतला पेपर, नाव वगैरे लिहिलं, मुलीचं सगळं ते सगळं डिटेल्स दिला आणि त्याला रेखी दिली आणि 4-5 दिवस रेखी दिली आणि 5व्या-6व्या दिवशी माझ्या अकाउंट मध्ये पैसे आले, काही नोटरी बिटरी न करता. हा एक भारी मोठा अनुभव. हे सगळं या ऊर्जेमुळे झाले. हॅलो मॅम. आहे आम्ही सगळेजण ऐकतोय तुम्हाला. ऐकतोय अनघा. हा खूप मोठा अनुभव. खूप म्हणजे आपण निर्जीव बोलतो ना, निर्जीव वस्तूला सुद्धा आपण दिलं, हिलिंग दिली तरी ती आपलं काम करते. ही ऊर्जा एवढी मोठं काम करते आपलं की एवढं माझं टेन्शन झालेलं की एवढी मोठी अमाऊंट माझ्या अकाउंट मध्ये आली की जी येणार नव्हती. नोटरी वगैरे करावं लागणार होतं, मला भरपूर काय काय काम करावं लागणार होतं, पण हे पूर्ण या हिलिंग मुळे सगळं काहीच त्रास न होता डायरेक्ट अकाउंट मध्ये तुझं आली. मी बघतो अरे हे पैसे कुठचे आले एवढे, बघते तीच पॉलिसी येणार, तोच नंबर येणार, सारखं बघत होती. अरे हा तोच नंबर आहे. खूप छान अनघा. अच्छा, स्वतःमध्ये काय बदल आहे हे सांगा आता सगळ्यांना. आज गोडच जाऊ द्या. स्वतःमध्ये म्हणजे खूप म्हणजे जे आपला ऍक्टिव्हपणा असतो तो ऍक्टिव्हपणा. आता मी सुद्धा वर्किंग वुमन आहे, तर घरी आला असा कंटाळा वगैरे यायचा, खूप काम वगैरे असतं ऑफिसमध्ये आमच्या. म्हणजे मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करते त्यामुळे खूप काम असतं. घरी आली कसं इरिटेड वगैरे व्हायचं, तर तसं होत नाही. कारण सकाळचं मेडिटेशन होतं, जाताना सुद्धा फ्रेश, आल्यावरती सुद्धा फ्रेश आणि कामात सुद्धा काही चिडचिडेपणा अजिबात होत नाही. किती पण पेशंट येऊ देत, अजिबात नाही. जेवढे या बाबा या बसा, म्हणजे एकदम रिलॅक्स मध्ये त्यांचं काय काम असेल ते मध्ये असे. आता काय खूप असतं काय काय हॉस्पिटलमध्ये, तर त्या गोष्टीसाठी चिडचिड्यापण येतं. म्हणजे असं नाही की पेशंट बाकीचा म्हणजे मोठ्या बाकीचे आपले को पार्टनर असतात किंवा आपल्या हाताखालची लोक असतात,
असं चिडून असं एवढं काम असतं ना हॉस्पिटल म्हटलं म्हणजे की असं आवाज वरती करावाच लागतो, त्याशिवाय काम होत नाही. पण आता नाही, आवाज वरती वगैरे काही नाही, सगळं शांततेनं, सगळं काम शांततेनं आणि सुद्धा लवकर चिडचिडपणा अजिबात होत नाही. ते लोक विचारतात, अरे काय आहे, आता हल्ली तुम्ही काय जास्त चिडचिड पण करत नाही सिस्टर, एकदम शांततेत. म्हटलं हा, एकदम शांत. अनघा मॅडम, दुसरं मॅम. हॅलो. हॅलो. अनघा मॅडम, तुमचा अनुभव जो तुम्ही आता सांगितलात ना, तो आमच्या हा. सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे आणि खूपच सगळं अनपेक्षित. ओके ओके, थँक्यू. कारण माझी पण एक मैत्रीण आहे जी जे हॉस्पिटलमध्ये सिस्टर आहे. तिचे पण हेल्थ इश्यूज भरपूर आहेत. अच्छा जसं अच्छा. आता तुम्ही सांगितलं की लोड असतो कामाचा भरपूर आणि हा हा. त्याच्यामुळे ते रागवणं किंवा चिडचिड करणं कामाच्या हो लोडमुळे हे हो साहजिकच होऊन जातं तिथल्या वातावरणामुळे. सो आता हो ना. तुम्ही जे सांगत होता तर ते चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. मे हा बी हा मी पण तिला सजेस्ट करेन रेकीसाठी, हा कारण हा. खूपच प्रॉब्लेम मध्ये आहे ती पण. हो हो मॅम, करा. खूप छान आहे. आलंच पाहिजे इथे. इथे आल्यामुळे आपण म्हणजे आपण आपल्याला तर विसरून जातो, म्हणजे पेशंटसाठी आपण म्हणजे आपण ही सेवा जी करतोय आता या ऊर्जेतून, की बरोबर. अजून पेशंटला सुद्धा आपण ते देऊ शकतो ऊर्जा, की पेशंट पण लवकर नक्की बरा होतो. नक्कीच. बरोबर बरोबर. छान छान. हं. थँक्यू थँक्यू. हो. तुम्ही या, जॉईन व्हा. नक्कीच. पहिल्यांदा स्वतःसाठी आणि मग इतरांसाठी तर करायचंच आहे त्याचा उपयोग. हो 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 हो, नक्की. खूप खूप छान. आणि मॅम, तुम्ही पण खूप सुंदर, म्हणजे समजवण्याची पद्धत तुमची इतकी सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगता ना, तर ते पटकन लगेच समजलं जातं. आणि तुमच्याकडे बघितल्यानंतरच ती एक पॉझिटिव्हिटी येते. एक विश्वास वाटतो की चला हे होऊन जाईल होऊन जाईल. असं. तुम्हाला वाटतं ना? होऊन जाईल मग. नक्कीच. थँक्यू थँक्यू आणि सो मॅम, मच. हॅलो. हा बोला. माझं फ्रॅक्चर झालं होतं मॅम, तुम्हाला बोलली होती ना मी. हं. हा, हे बघ, हात बघा आता माझा चांगला क्लिअर झाला. या रेकीच्या पॉवरमुळे लवकर बरी झाली मी. 2 ठिकाणी फ्रॅक्चर होतं मॅम, इकडे आणि इकडे. किती दिवसात सोडलं? 15 दिवसात. मला 1 महिना सांगितला होता. 15 दिवसांमध्ये माझा पूर्ण मी हात हलवू शकते, सगळं काम करू शकते. आता थोडं थोडं हळूहळू करायला सांगितलंय मला, पण करू शकते. छान छान छान. तर बघा, इथच्या इथंच किती प्रश्नांची उत्तरं मिळाली. आपल्या सेशनमध्ये शेअरिंग काय असते माहितीये काय, तर अनेकांच्या मनामधील प्रश्न, रेकी शिकलो म्हणजे डॉक्टरकडे जायचं नाही असं नाही. ओके, पण डॉक्टरकडे ज्या गोष्टीला फ्रॅक्चर झाल्यानंतर 30 ते 40 दिवस बांधून ठेवतात, तो 15 दिवसामध्ये डॉक्टर साहेबांनी सोडायला लावला. हो ना, ही कोणाची कमाल? त्या ब्रह्मांडी ऊर्जेची कमाल. कळलं? ज्या आजाराला आपल्याला आठवडाभरामध्ये फरक पडणार, तो 2-3 दिवसामध्ये पडणार. हे आता कालची जखम तुम्हाला दाखवली, दिसत नाहीये. कारण ना, केव्हा कुठं काय छोट्या मोठ्या जखमा तर अशाच भरून निघतात. ते ना, आपल्या आतील ऊर्जा वाढते, आपली प्रतिकारक क्षमता वाढते, हा त्याचा अर्थ. अशा प्रकारे रेकी आपल्याला मदत करते. अजून कोणाला शेअरिंग करायचं आहे? कोणाला काही प्रश्न आहे? मॅडम, हा बोला. ऐका, म्हणजे मी पण खूप अनुभव घेतला. म्हणजे असं कधी चिडचिड वगैरे झाली किंवा काही दुखत असेल ना, तरी तुमचा चेहरा जरी डोळ्यासमोर आला ना, तरी खूप शांत वाटत आणि बरंही होत. ते तुमचा एक चेहरा येतो आणि एक कृष्णाची मूर्ती छोटी ती आपली नेहमी अशी डोळ्यासमोर येते. म्हणजे मी तेच तर म्हणते, माझ्याकडून रोज एनर्जी कोण घेत असते तर. तर तुम्हीच तुमचे स्वतःचे पॉवरफुल आहात. आपण प्रत्येकामध्ये ती ऊर्जा आहे, आपल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. माझा चेहरा हा जो विषय तुम्ही करताय ते तुमचं प्रेम आहे फक्त. ओके, खरं तर तुम्हीच ऊर्जावान आहात. आपल्या प्रत्येकाजवळ ही ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण प्रत्येक जण तेवढ्याच प्रेमाने, आत्मीयतेने उपयोग करू शकतो. ओके, शेअरिंग साठी खूप जण तयार आहेत, मला माहिती आहे. आरती, नवीन लोकांना संधी देऊया आपण. अच्छा, नमस्ते मॅम. माझ्याकडे अनुभव असे स्वतःबद्दल चेंजेस झालेले अनुभव आहे. मी स्वतः
इतका वेळ मेडिटेशनला बसेल की नाही ह्याची मला पहिल्यांदा अजिबात शंका, म्हणजे खूप मोठी शंका होती की 1 तास मेडिटेशन माझ्यासाठी शक्यच नाही, कारण मी एका जाग्यावर कधी एवढं बसतच नाही अजिबात. आणि पाय माझे मुंग्या आहेत, म्हणजे मांडे घालून बसणं तर शक्यच नव्हतं मला. शक्य नव्हतं, म्हणजे जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं. पण पहिले 2 दिवस त्रास झाले. हात खूप दुखायचे, पाय खूप दुखायचे. आता मी थोडे पाय हलवून वगैरे बसायचे. आता मी अर्ध पद्मासनात बसून खूप छान मेडिटेशन करते. आणि माझ्या मिस्टरांना पण सांगितलं की हा नाही, माझ्यातला खूप हा मोठा चेंज झालेला आहे. आणि इतर वेळेस जेव्हा मला थोडंसं डाऊन वाटतं किंवा थोडंसं चिडचिड होते, तेव्हा मी रेकीची 5 तत्वे ती आठवते, आणि तेव्हा परत लगेचच रिचार्ज होते आणि शांत वाटतं. आणखीन ते असं आहे, पण खूप छान आहे. आणि ऑनलाईन सेशनचं मला मगाशी सांगायचं होतं की ऑनलाईन सेशन आहे ते एक ब्लेसिंगच आहे आपल्यासाठी, की त्यामुळे आपण रोज कनेक्ट होतो आणि ते कंटिन्युएशन राहतं. ऑफलाईन मध्ये तेवढं कंटिन्युएशन राहत नाही. हे ऑनलाईन आहे म्हणूनच मी जॉईन करू शकले, आणि अशा खूप साऱ्या महिला आहेत त्या जॉईन करू शकल्या. तर त्यांच्या सगळ्यांसाठी हे ब्लेसिंगच आहे. थँक्यू. थँक्यू. खूप छान, खूप छान. खरं आहे, ब्लेसिंग आहे आपल्यासाठी. कोरोना पण आपल्यासाठी ब्लेसिंग म्हणूनच आलेत. आहे ना. नसते कोरोना, आपण त्यांना अहो करूया ना. नसते ते आलेत तर मग कसं काय आपण एवढं ऑनलाईन सगळ्या महिलांची ओळखच नसती झाली, आहे की नाही बरं? टेक्नॉलॉजीचा एवढा वापर आपण करू शकतो, या गोष्टीपासून आपण अनभिज्ञ होतो. तेव्हापासून आपण जास्त प्रमाणात उपयोग करायला लागलो. आशाताई राणे. नमस्ते. एका हातात मोबाईल धरलाय म्हणून एकाच हाताने आतमध्ये बस. ऍक्च्युली मी जॉईन झाले त्यावेळेला फर्स्ट सेशनला जेव्हा आली होती त्यावेळेला तुमचं हे सगळं अशी ओळख सारखी होती. त्याला माझा हात छणकत होता. पण त्या फर्स्ट सेशनला मला बऱ्यापैकी म्हणजे ऍटलीस्ट 50% त्या रात्री तरी मी खूप छान झोपू शकले. मग मी नंतर तुमचे 1-2 व्हिडिओ बघितले वगैरे. ऍक्च्युली व्हिडिओ बघूनच मी तुमच्याकडे आले म्हणा इथे. तर मग व्हिडिओ वगैरे बघितले आणि मग नंतर मग मी म्हटलं अरे व्हॉट एनर्जी यू हॅव. म्हणजे तुमचा चेहरा, तुमचं बोलणं मी अत्यंत प्रभावी झाली. खूप छान बोलतात आणि तुमच्याकडे बघूनच मी म्हणते काय म्हणजे यू हॅव अ व्हेरी गुड ऑरा. खूप छान आहे. त्याच्यामुळे मग मी विचार केला की जॉईन होऊया असं. आणि नंतर तर असे बरेच छोटे मोठे असे चालता खूप अनुभव आहे. चालता अगदी एकदा तर माझ्या मुलाचं गाडी ठुकली तेव्हाचा पण अनुभव आहे. तेव्हा मी रेकी दिली होती. मग ही वॉज ऑल राईट लाईक एकदम छान होतं. तर पण गाडीला थोडं लागलं पण त्याला काही नाही झालं. नंतर एकदा मी भगवद्गीतेच्या क्लासला गेली होती. आता मुंग्या भयंकर चढल्या होत्या माझ्या आणि मी जरा पण बसू शकत नव्हती. पण तेव्हा मी रेकी दिली आणि त्या रात्रीसाठी तरी मी छान झोपू शकली. आणि आता पण जेव्हा जेव्हा मनात येतं तेव्हा म्हणजे असं मला वाटायला लागलं की असं जादूची कांडी वगैरे मिळाली आहे ना, तसं काहीतरी झालंय मला. म्हणजे असं काही झालं छोटं मोठं की मी रेकी देऊन टाक. बऱ्याच गोष्टींसाठी रेकी मी देते. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेला म्हणजे तुमचं असं वाटतं किती 1 तास आहे, 2 तास आहे, 11:30 वाजले ऐकत राहावं असं. कधी कधी व्हिडिओ नाही देऊ शकत पण ऐकत तरी असते मी. म्हणून मला तुम्हाला तर माहिती आहे, आय लव्ह यू पण बोलले. तुम्ही खूप छान आहात. म्हणजे मला खूप आवडतात तुम्ही. थँक्यू सो मच. आणि तुम्ही रेकी केल्याबद्दल धन्यवाद. रेकीचे धन्यवाद, तुमचे धन्यवाद. तुम्ही मला ती संधी देता, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि म्हणून मी माझी एनर्जी वाढवते. मी त्या ब्रह्मांडाला प्रार्थना करत असते की यांच्या विश्वासास मला पात्र ठरव. तुम्ही प्युअर सोल आहात म्हणून तुम्ही सेम एनर्जी, सेम फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. माझी एनर्जी जशी होती तशीच तुमची एनर्जी आहे छान, म्हणून आपण मॅच. तुमचं श्रेय पण आम्हाला देतात ते आणखी एक मोठी गोष्ट. ते पण आणखी एक मोठी गोष्ट. ते तुमचं श्रेय आहे. तुमच्या जी आहे ना खरंच. यू आर टू गुड. एनिवे थँक्यू सो मच. थँक्यू ताई, थँक्यू. आपल्याला ना मोठ्या आजारातून बाहेर आलेल्या अनिताताई.
सगळ्यांना गाईड करतील, कारण महिलांना खूप त्रासामधून जावं लागतं. आणि अनिताताई त्यांचा तुम्हाला अनुभव सांगतील, जेणेकरून काय माहितीये का, एका शेअरिंग मधून खरंच अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल होईल. आजचं महिलांसाठी स्पेशल सेशन आहे, म्हणून सगळ्या महिलांची शेअरिंग. आत्मा नमस्ते मॅडम. हा, ऐकू येत आहे ना मॅडम? हा. मला ना दोन 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 वर्ष झाली असतील, पायाचा आणि हाताचा खूप त्रास होता, मणक्याचा. आणि मी ऑपरेशन करायला सांगितलं मला डॉक्टरांनी, पण मीच तयार नव्हते. मी पुढं पुढं ढकलत होते ऑपरेशन. परंतु काय झालं, एक मिनिट. एका जागेवर ठेवा मोबाईल. हा, तर चालतंय. हा, मग डॉक्टरांनी हे MRI करायला सांगितलं. मग केला तो, तर ऑपरेशन जरुरी आहे करायचं असं बोलले ते. मग मी टाळतच होते, मला भीती वाटत होती की ऑपरेशन झाल्यावर कसं काय वगैरे. मी खूप म्हणजे 4-5 महिने पुढे ढकललं ऑपरेशन. परंतु आता सर डॉक्टर म्हणाले की आता करणं खूप जरुरी आहे आणि केलंच पाहिजे. मग ह्या रेकीमध्ये मी आले, आता 2 महिने झाले असतील. सारिका बोराटे आणि उषा सपकाळे यांच्यामुळे मी आले. खरं तर खूप त्यांचं आणि तुमचं पण धन्यवाद. मग सगळे म्हणाले ऑपरेशन करणं जरुरी आहे. मग मी तयार झाले आणि गेले मी रुबी हॉस्पिटल पुणे. तर ना, खरं सांगू मॅडम, तुमच्यामुळेच खरं हे झालं रेकीमुळे. मी अजिबात म्हणजे मी ठरवलंच अजिबात घाबरायचं. मी खूप भित्री आहे, म्हणजे असं मला खूप भीती वाटते प्रत्येक गोष्टीची. पण मी ठरवलेलं की अजिबात घाबरायचंच नाही. आणि ना, पहिल्या दिवशी मला स्ट्रेचरवरून नेलं हॉस्पिटलमधून ऑपरेशन थिएटरमध्ये. पण मी ठरवलेलं घाबरायचं नाही. तर अजिबात जरा पण बिलकुल सुद्धा मी घाबरली नाही मॅडम. आणि ऑपरेशन कधी झालं आणि मी कधी बाहेर आले हे सुद्धा मला जाणवलं नाही. 1 महिना होईल ऑपरेशनला, पण मला बिलकुल त्रास जाणवला नाही. आणि मी आता खूप व्यवस्थित आहे. मेडिटेशन रोजच्या रोज वेळेवर करते मी. मेडिटेशनमुळे खूपच फरक पडला आणि याचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनिताताई आहे ना, अगदी दुसऱ्या दिवस पासून जागृत होत्या मेडिटेशन करायचं. उठून बसणार मेडिटेशन मी की करते, हॉस्पिटलमध्ये पण मेडिटेशन केली मी, आणि इथं पण रोज करते. आणि रेकीमुळे तर खूपच मला फरक पडला. ऑपरेशन कशाचं झालं तुमचं? माझं ह्याचं मानेच्या मणक्याचं आणि पाठीच्या मणक्याचं. पण मी ना 2-3 दिवसातच चालाय फिरायला लागले. अजिबात काही वाटलंच नाहीये मला. रेकीमुळे खूप खूप म्हणजे इतकं छान झालं ना. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचा आणि रेकीचा. प्रतिकार क्षमता वाढली आणि ज्या आजाराचं टेन्शन होतं ते टेन्शन नाही आलं. सहजतेने बाहेर निघाल्या, कुठे काही इन्फेक्शन नाही, काही नाही, काही नाही, हो, काही हो. नाही, या सगळ्या गोष्टी. खूप छान झालं, खूप छान. आणि मणक्याचं धन्यवाद. ऑपरेशन म्हणजे खरंच रिस्की असते. अक्षरशः त्यांचं ऑपरेशन 9:15 तास चाललं होतं. हो हो हो, खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद रेकीला आणि तुम्हाला. तुमचा चेहरा थोडासा कटत आहे. हो हो, एक मिनिट. जवळ दिसतंय का आता? हो, थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. खूप छान, खूप छान. खूप छान. आणि लवकरात लवकर तंदुरुस्त झाल्या. आम्ही सगळ्यांना नवल वाटलं, आणि खरं नवल वाटलं असेल डॉक्टरांना. असा पेशंट पाहिजे बरं आम्हाला, असे डॉक्टर म्हणतात विशेष. हा, जेव्हा रेकीमय पेशंट जातात ना हॉस्पिटलला, तेव्हा डॉक्टर लोकांचं म्हणणं येते की असे पेशंट पाहिजे. याला म्हणतात पेशंट जे टेन्शनही घेत नाही आणि लवकरात लवकर दुरुस्त होतात. रेकीमुळे एवढा रिझल्ट येतो, एवढं मात्र नक्की. तुम्हाला यामधूनच सांगते बघा, अनुभवामधून अनुभव सांगते. हा, माझं ना दाढीचं एक ना काहीतरी खाल्लं आणि खाताना ना तो त्यामध्ये खडा आला. ओके, पाहुणं म्हणून गेलो होतो, तिथं चिवडा खाल्ला, तिथं खडा आला. ती डाळ पहिलेच माझी किडलेली होती. त्याला मी ते सिमेंट भरून आणलेलं होतं. आणि ना त्या क्षणार्धामध्ये एवढा तो लागला त्या दाढीला की ती नस दबली खालची. आणि माझी जी अक्कल दाढ होती ना, ती अक्कल दाढ त्या पहिल्या या दाढीच्या खाली गेलेली होती. तुम्हाला माहिती आहे, हा मागचा स्पेस आहे आणि तिथे ती दाढ काढायला जागा नव्हती डॉक्टरांना, काढायला. ओके, तर ते ऑपरेशन मोठं करावं लागलं. मी रेकीमध्ये होती, आपले क्लासेस सुरू होते तेव्हा. आणि
डॉक्टरांना अक्षरशः चक्कर आले ती काढताना. मला काही ते कळत नव्हतं एवढं, ते बधीर हे होतं आणि ते, पण ना मला जेव्हा थोडा त्रास झाला तेव्हा मी आवाहन केलं एनर्जीला, एंजल्सला, आणि ना मला असं समजते की 1 तासाच्या प्रयत्नानंतर मी जेव्हा आवाहन केलं तेव्हा 5व्या सेकंदाला ती बाहेर निघाली. तर तोपर्यंत ते सुचलं नाही, पहिली एक गोष्ट. दुसरं असं की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, बेटा 2-3 दिवस आहे ना आरशात बघायचं नाही. का नाही बघायचं, तर हे आणि हे खूप सुजणार, मग आपणच आपल्याला वेगळं दिसतो, आणि हे तर त्यांचं म्हणणं होतं मग आरशातच नाही बघायचं 2-3 दिवस, एवढं सुजणार आहे. खोटं वाटेल तुम्हाला, मी घरी आले आणि आपलं सेशन होतच, आणि तुम्हाला माहित आहे माझा 8 ते 9 हा वेळ सेवेचा असतो, तर मी त्या वेळेमध्ये व्हिजिट देतेच. अक्षरशः त्याला सेशनला थोडस बसले आणि मग बाकीचं काही सगळं. तर मी त्या दिवशी सुद्धा जेवण केलं. एवढं जवळजवळ मला 6-7 काही टाके होते आतमध्ये बसलेले, एवढी ती जखम होती डॉक्टरांनी केलेली. आणि ना सूज म्हणून एवढी आली नाही. मी दुसऱ्या दिवशी पण सेशन घेतलं, तिसऱ्या दिवशी पण सेशन घेतलं, मला सूजच नाही आली, आलीच नाही. डॉक्टरही म्हणत असे पेशंट पाहिजे आम्हाला. आणि हे इथं लॉक होतं म्हणे, दाताचे आहे डॉक्टर इथे, इथं लॉक होतं, माझं लॉक पण नाही झालं, म्हणजे ना काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि आमच्या सरांनी काय केलं, तर ती गोळ्या औषधी होत्या ना दिलेल्या, एक ते सलाईन मधून घ्यायचं इंजेक्शन होतं, मला काय माहिती हे असं काही करतील, यांनी ना ओव्हरडोस दिला, एकच इंजेक्शन डबल दिलं, त्याचं मला रिॲक्शन आलं रात्री. पण मला ते समजलंच नाही, चक्कर याला खूप काहीतरी व्हायला लागलं, मी एवढंसं दूध पिलं आणि ओके झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही ते दाखवलं, तर दुसरं घ्यायला गेलो सलाईन, तेव्हा डॉक्टर म्हणे हे एवढं कसं काय पचन झालं, यांना त्रास नाही झाला, त्यांनाही टेन्शन आलं, कसं काय सहन केलं. तर प्रतिकार शक्ती आतली वाढलेली असल्यामुळे, नाही तर तो प्रॉब्लेम मेजर झाला असता. एका इंजेक्शनच्या ऐवजी 2 इंजेक्शनचा डोस दिला, त्या कंपाऊंडर जवळ यांनी दिला आणि त्यांनी पण देऊन दिला, त्यालाही माहिती नाही. हे असं नको व्हायला, बरोबर, असं माझ्यासोबत झालं. म्हणजे ती माझी परीक्षा होती ऊर्जेसोबतची. आणि सेम आता सारिका ताईंनी यांनी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टरांनी 9 त्या सिरीज सलाईन म्हणतात ना त्याला, त्या छोट्यावाल्या, त्या लिहून दिलेल्या होत्या, आणि मी 5 घेतल्या आणि 4 परत दिल्या, कारण डॉक्टर म्हणे आता काम नाहीये 5 झाल्यानंतर. तर प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे आपलं शरीर आपलं प्राणा मोठ्या प्रमाणात घेते, आणि गोड्या औषध जे आपण मेडिकल घेतो ना त्याला खूप छान प्रतिसाद देतं. तर रिएक्शन सुद्धा, आता ते पण तुमच्या लक्षातच आलं, आपल्या धावपळीमध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला महिलांना येतातच आहे ना, आपलं लक्ष कुठं असतं, काय कुठं असतं, आपलं प्रतिकार क्षमता तर वाढतीच वाढते, पण ना लवकरात लवकर आपण दुरुस्त होतो. फक्त महिलाच नाही, प्रत्येकासाठी हा विषय आहे. आपली स्मरणशक्ती वाढते, एका वेळेस आपण अनेक ठिकाणी काम करू शकतो, आपल्याला मल्टीटास्किंग करावंच लागते, पण ना आपण विसरत नाही. विशेष आपण काय करतो ना, बऱ्याच वेळा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवतो आणि ना समोरच्याला म्हणतो तू घेतली तू हात लावला काय, कुठे ठेवली होती, बघा सगळ्यांना हसू आला, प्रत्येक जण असं करतं. ओके, आणि ना वस्तू हरवतात, बरोबर, वस्तू हरवतात तेव्हा घरचे म्हणतात तुझंच लक्ष नसेल, तू कुठे ठेवते आणि कुठं शोधते. पण मात्र ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर तुम्हाला एवढं सांगते, तुम्ही तुमची वस्तू कुठे ठेवली आहे प्रॉपर सांगसाल, मी नाही, मी नाही, ओके, मी नाही या विसरली, मला माहितीये मी इथं ठेवलं होतं आणि ती तिथंच आहे, एवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येणार. ओके, प्राणी किलिंग आणि रेकीमध्ये काय फरक आहे, तर प्राणी किलिंग मध्ये इथे रेकीमध्ये सिम्बॉल असतात, शेवटी ऊर्जा तर एकच आहे. तुम्ही प्राणी किलिंग म्हणा, तुम्ही देवाची पूजा करणं म्हणा, जे काय असेल ते सगळी ऊर्जा एकच आहे, ऊर्जा एकच आहे, फक्त वापरण्याच्या टेक्निक वेगवेगळ्या आहेत. कोणी प्रश्न विचारला तर त्यांना सांगते मी, हिलिंगची ती वेगळी टेक्निक आहे, ही वेगळी टेक्निक आहे. वंदनाताई, येथे सिम्बॉल आहेत, येथे सिम्बॉलची एनर्जी काम करते, प्राणिक मध्ये सिम्बॉल नाही आहे, त्यांच्या प्राणिकच्या टेक्निक्स वेगळ्या आहेत. ओके, अशा प्रकारे छान मजा येते, रेकीमध्ये आल्यानंतर मजा येते. बस आम्ही मजा म्हणून करतो, तो मजा म्हणून घेतो, रोज नवे अनुभव घेतो, रोज नवे. उर्मिलाताई मोरे, त्यानंतर मग आपण आहे ना काय म्हणते मेडिटेशन घेऊया छान सगळ्यांसाठी. माईक बंद आहे. आत्मा नमस्ते. मी गेल्या म्हणजे मला आता 15 ते 20 दिवस झालेले आहेत.
खूप विविध कारणासाठी. मी शाळेची प्रिन्सिपल आहे, परंतु कामाचं प्रेशर आणि मणक्यात गॅप, सायटिका हे सगळे स्पॉन्डिलिटिस यांनी त्रस्त होते. मी पण युट्यूबचाच व्हिडिओ पाहिला आणि जॉईन झालेले आहे. या हिलिंगचे कनेक्ट झाले, परंतु जे एन्झायटी, सतत खूप विचार यायचे, मेडिटेशनने सगळं असं खाली बसलं, म्हणजे सगळं काम डाऊन झालं सगळं असं. आणि औषधं मी ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक 3 पॅथीची औषधे घेत होते मी. आता एका पॅथीवर आलेली आहे मी आणि तेही बंद होईल असा मला विश्वास आहे. इतकं सगळं छान मंजू मंजुश्री हिलिंग सेंटरला जॉईन झाल्यामुळे झालेलं आहे. आणि बसण्याचा पण त्रास होता, इतके तास बसू शकेल की नाही हा कॉन्फिडन्स नव्हता मला, कारण स्पॉन्डिलिटिसमुळे कॉलर कॉलर वापरूनच मी सगळी कामं करत होते, परंतु आता ते कमी कमी झालेलं आहे. म्हणजे बसते मी दोन्ही, सकाळचं पण मेडिटेशन आणि रात्रीचं पण मेडिटेशन, दोन्ही वेळेला बरोबर जॉईन होते. आणि शाळेतलं कामही, म्हणजे मी म्हणजे सुट्टी नाहीये मला, त्यात इलेक्शन, सगळं काही चालू आहे. सगळी एनर्जी मिळाली. आत्मा नमस्ते, धन्यवाद. जबरदस्तीने आणलेले लोक, हो ना, नाही माझ्याच्याने होणार नाही. त्यांना म्हटलं करून तर बघा, होईल तुमच्याच्याने. होतं बरोबर, एनर्जी आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेते, सगळ्या गोष्टी करून घेते. तो झाडांवर केलेला आहे. मी माझा आनंदाच आत्मा नमस्ते मॅम. आपण म्हणजे आरोग्यावर, त्याच्यावर सगळ्यांवर परिणाम करतेच रेकी. म्हणजे आपल्यामध्ये शांतता येतं, संयम येतं, मनशांती येते, स्थिरत्व येते. म्हणजे हे सगळं आपल्या म्हणजे आपल्यात जे आहेत बदल झालेले, ते सगळे इतरांना पण दिसतात. ते म्हणजे आपल्यात होतात पण समोरच्यांना पण दिसतात ते. पण मी झाडांवर सुद्धा रेकी केलेली, म्हणजे झाडांना रेकी दिली मी. मागच्या 6 एप्रिलला, म्हणजे 5 एप्रिलला मी तुळस लावली होती. आणि तुळस मी फरशीतून काढली, तर तिचे ना जे मूळ असतं ना, आपलं मेन मूळ असतं ना, ते मूळच आलेलं नव्हतं तिला. मी फक्त तिच्यावर सिम्बॉल टाकले आणि तिला फक्त म्हटली की तू खूप छान हिरवीगार आहे. मी वाटल्यास फोटो टाकेल, आता उद्या वगैरे मी फोटो टाकेल आपल्या ग्रुपला. तर इतकी छान ती तुळस झाली माझी, म्हणजे पूर्ण भर उन्हात मी लावलेली होती आणि तिचे मेन मूळ आलेलं नव्हतं, म्हणजे उपटताना मेन मूळ आलेलं नव्हतं, पण फक्त आपल्या सिम्बॉलने आणि आपल्या रेखीने ती खूप छान हिरवीगार झालेली. आणि माझं अनंताचं झाड, ते सुद्धा पूर्ण त्याच्या काड्या मी फोटो काढून ठेवलेले दोघांचे पण, म्हणजे अनंताच्या झाडाचे तरी. तर त्याला पूर्ण त्याचे पानं गळून गेलेले होते आणि कोरडं झालेलं होतं ते झाड. आता त्याला छान पानं फुटलेली आहेत आणि 2 कळ्या सुद्धा लागलेल्या आहेत. म्हणजे आपण स्वतःच्या शरीरावर पण आपल्या म्हणजे करतोच आपण, पण आपण झाडांवर सुद्धा आपण रेकीचा मी प्रयोग करून बघितलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे. खूप छान वाटतं ते झाडांकडे बघितल्यानंतर. थँक्यू मॅम, थँक्यू. छान छान छान, असे प्रयोग करू शकतो ना आपण, आणि होतात, सक्सेस होतात हे प्रयोग. हो. कारण कारण एक मिनिट फक्त, कारण माहितीये का, हे जे काही आहे आपण काय करतो, तर त्या झाडाची प्राणशक्ती शोषण करण्याची क्षमता वाढवतो त्या एनर्जी दिल्यामुळे. हे त्यामागचं सायन्स आहे. खूप छान. कोण मॅडम म्हटलं? मी बोलली, ईश्वरी कापसे. बोला. हा, म्हटलं माझ्या पायाला रेकी पाहिजे होती तुमच्याकडनं, खूप दुखतोय उजवा पाय, खालून तर पाय. हो, मिळेल, काळजी करू नका. ओके, मिळेल, ग्रुप कडून मिळेल. हा, ओके. प्रश्न संपलेत ना आता सगळ्यांचे? आता आपण थांबूया. शेअरिंग संपले ना, की असं आहे की इथपर्यंत आलं, पण मॅडम तुमच्या लक्षातच आलं नाही. ज्याच्या इथपर्यंत आलं होतं, मला जे दिसले बरोबर ना. आणखी पुढच्या वेळेस बाकीच्यांना शेअरिंग करायला संधी देणार. हा, संधी मात्र सगळ्यांनाच मिळणार. माझ्याकडे तुम्ही अगोदर नाव थोडस नोंदवून देत चला. आपण छान मेडिटेशन घेणार आहे आता. ओके. आपल्या सगळ्यांना विनंती करेल, या रेकी शिका, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, सामर्थ्यवान व्हा, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. आम्ही दर सेशनला, आपल्या सेशन मध्ये एक चॅलेंज घेत असते, सेल्फी चॅलेंज. आता तुमचा सेल्फी काढून ठेवा आणि 1.5 महिन्यानंतर स्वतःचा सेल्फी काढा. तुम्हाला स्वतःमध्ये बदल वाटला नाही काहीच, तर तुमची फी परत
मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट तुमच्या अकाउंट मध्ये फी रिटर्न करणार. एनर्जी एक्सचेंज फी. चॅलेंज आहे माझं. ओके. सेल्फी चॅलेंज मी प्रत्येक सेशन मध्ये घेत असते आणि तुम्हाला मोठ्या प्रेमाने सांगते, आतापर्यंत कोणालाही एनर्जी एक्सचेंज फी परत करण्याची गरज पडलेली नाही. कारण सेल्फी मध्ये चेंज प्रत्येकाच्या येतो. एवढं मात्र नक्की. सेल्फ लव्ह वाढतं आणि आपण आहे त्यापेक्षा अजून छान सुंदर दिसायला लागतो. आणि पुढचा विषय असा की आज आरोग्यामध्ये, आज आपल्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असेल तर नक्कीच आहे त्यापेक्षा आपण पुढे निघणार याची गॅरंटी आहे. माझ्या आयुष्याचा जो कुठला प्रश्न आहे त्यामध्ये मे बी एखाद्या वेळेस सोल्युशन नाही निघालं, पण त्या प्रश्नाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदलणार. माझ्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होणार एवढं मात्र नक्की गॅरंटी आहे. मग तुमचा आरोग्याचा प्रश्न असू दे, मानसिकतेचा असू दे, आर्थिकतेचा असू दे, कुठलाही असू दे, ब्रह्मांडी ऊर्जा या ऊर्जेवर माझा विश्वास आहे आणि माझ्या विश्वासाच्या भरोशावर मी तुम्हाला विश्वास देते. बस. हो सर. मंजुश्री मॅडमची गॅरंटी. नक्कीच तुम्ही पण द्या ना सगळ्यांनी मिळून गॅरंटी. तुमच्या सगळ्यांची गॅरंटी आहे. आणि उज्ज्वला ताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की ऑनलाईन शिकणं जेवढं सोपं आहे तेवढं ऑफलाईन शिकणं आजच्या काळामध्ये शक्य नाही. कारण अजूनही रेखी काय हे लोकांना माहिती नाही. ऑफलाईन शिकताना काय होते तर आपण 2-3 दिवसच एकमेकांसोबत कनेक्ट राहू शकतो. माझं म्हणणं असं आहे की ऑनलाईन मध्ये आपण दररोज एकमेकांना एनर्जी स्वरूपात भेटत असतो. आणि ऊर्जा म्हणजे एनर्जीच आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा ही ऊर्जा आहे आणि आपण ऊर्जा स्वरूपात एकमेकांसोबत कनेक्ट होतो. तर अजून उलट चांगली गोष्ट आहे. तेथे ना भौतिक शरीराची गरज नाही आहे. ऊर्जामय शरीरालाच ऊर्जा दिली जात असते. भौतिक शरीरावर परिणाम होतो. ओके. चला आपण आपलं मेडिटेशन घेऊया आणि मी रेकॉर्डिंग आता थांबवते. आत्मा नमस्ते सगळ्यांना.